बघा, काही वेळा ना आपल्या आयुष्यामध्ये अशा काही घटना होतात की त्या आपण मरेपर्यंत आपल्या डोक्यामधून बाहेर जात नाहीत. इच्छा नसतानाही त्या गोष्टींची आठवण येते आणि एखादा काटा बुलड्यासारखं आपल्याला ती गोष्ट बुडत राहते. सगळं काही होऊन गेलेलं असतं, पण आठवण आली की असा अंगाला काटा येतो आणि भीती वाटते. कोणाच्या आयुष्यामध्ये असं झालेलंच असतं. 100% 10 माणसांपैकी 7 माणसाच्या आयुष्यामध्ये असं झालेलं असतं, पण ती गोष्ट बाहेर सांगत नाही. आता बघा, आज जो आपल्याजवळ अनुभव आलेला आहे हा कोल्हापूरवरून आलेला आहे. एका ॲम्ब्युलन्स चालकाचा, आणि त्यांचं नाव गोपी असं होतं. जो गोपी होता तो ज्या हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्सवर चालक म्हणून होता, त्याच ॲम्ब्युलन्सवर दुसरा एक माणूससुद्धा होता. 24 तासाची यांची शिफ्ट असायची. आणि जे यांच्यासोबत झालं ना, गोपीसोबत, ते असं काही झालं आहे की कदाचित असं कुणासोबत घडलं असेल. जेव्हा मी हा सगळा प्रकार वाचला त्यावेळेस मला विश्वास बसला नाही की यार खरंच असं होऊ शकतं. मी त्याला 2दा विचारलं की गोपी भाऊ, हे तुम्ही जे सांगतायत ते खरं आहे का? ते म्हणले की यार 100% खरं आहे, आणि या गोष्टीला काय फार उशीर झालेला नाही आहे. आत्ता 15 दिवसाखालची गोष्ट आहे, माझ्यासोबत झाली आहे. आणि एवढी भयंकर की ती गोष्ट झाली तेव्हापासून मी ॲम्ब्युलन्सवर जायचं सोडून दिलं आहे. मी ड्रायव्हर करत नाही आहे, मी आता घरी आहे. सोडलं माझ्या ते काम. ती गोष्ट माझ्यासोबत एवढी भयानक झाली. अरे मला असं वाटलं की माझा जीव बाहेर आला आहे आणि आता मेला आहे. त्यांनी मला असं बोललं. मी म्हटलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, बघ वाचतो आणि सांगतो. गोष्टच फार विचित्र आहे. तर आपल्या गोष्टीला सुरुवात करूयात, आणि सुरू करण्याच्या अगोदर आपलं इंट्रोडक्शन. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष बोरसे आणि तुमच्या सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं. आपल्या चॅनलवर तुम्हाला माहीतच आहे की काही सत्य घटना तर काही काल्पनिक घटना येतात, पण माझं म्हणणं असं आहे की ज्या आपण घटना आपल्या चॅनलवर येतात त्या सगळ्या काही काल्पनिक म्हणूनच आणि मनोरंजन म्हणूनच ऐकाव्यात, तरी सत्य असल्या तरीसुद्धा. कारण की कसं आहे बाबा, कोणाचं मन दुखतं, कोणाला लागतं, कोणी विश्वास करतं, कोणी विश्वास करत नाही. ज्यांच्या त्याच्या नजरेनुसार तुम्हाला सत्य समजायचं सत्य समजा, काल्पनिक समजायची काल्पनिक समजा, आणि मनोरंजन समजायची मनोरंजन समजून घ्या. पण आजची घटना ही सत्य आहे, आणि मी तुम्हाला सांगतो की ही घटना काल्पनिक आहे, ही सत्य आहे, ही मी बनवलेली आहे, किंवा हे मनोरंजन म्हणून म्हणजे मी सांगत असतो तशा हिशोबाने तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा. तर आता चला उशीर न करता आपल्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात. मला ना थोडासा गंजीपत्ता खेळण्याचा नाद आहे आणि थोडीशी दारू पिण्याचा नाद आहे. म्हणजे ज्यावेळेस मला सुट्टी असती त्यावेळेस मी थोडं तरी हे काम करतोच. आणि आज मी थोडी दारू पिऊन मित्रांसोबत पत्ते खेळत आमच्या गल्लीमध्ये याच्या लाईटाखाली बसलो होतो. जे खंब्याला लाईट असतात ना, खेड्यामध्ये लागलेले असतात बघा, तशा प्रकारच्या लाईटाखाली बसलो होतो. आम्ही 4 जण बसलो होतो मस्त निवांत फर्स्ट क्लासपैकी. त्यावेळेस माझ्या दवाखान्यामधून आमच्या सरांचा मला कॉल आला. मी उचलला आणि मला म्हणले की गोपी, तुला ॲम्ब्युलन्स घेऊन जावं लागेल. इस्लामपूरपाशी एक छोटंसं गाव आहे, 5-10 किलोमीटर अंतरावर. त्या गावामध्ये एक पेशंट आहे, तिथून त्याला आणावं लागेल. मी सरांना म्हटलं की सर, आज मी सुट्टीवर आहे, तो जो दुसरा आहे ना त्याला बोला तुम्ही. तर ते सर म्हणले की दुसरा कोण आहे? मी म्हटलं की बबलू आहे ना, माझ्यासोबतच काम करतो. आमच्या दोघांची डे बाय डे शिफ्ट असते 24 तासाची. आज माझा सुट्टीचा दिवस आहे ना, आज थोडीशी तब्येत पण बरोबर नाही आहे आणि थोडी मी दारू वगैरे पण पिली आहे, तर चालवणं थोडंसं व्यवस्थित नाही वाटणार, काय झालं तर अवघड आहे. तर माझे सर म्हणले की ठीक आहे चालते, मी तुला सांगतो फोन करून. फोन ठेवला. 10-15 मिनटं गेले असतील आणि परत त्यांचा फोन मला आला. मला म्हणले की अरे, तो बबलू जो आहे ना तो पण सुट्टीवर आहे आणि हॉस्पिटलवर दुसरी कोणतीही ॲम्ब्युलन्स आता अवेलेबल नाही आहे, जी आहे ती तुमचीच आहे. काही कर, पण तुला जावं लागेल. वाटलंच तर काही देतो मी तुला माझ्याकडून, पण तू जा आणि त्या पेशंटला घेऊन ये. आता मी नाही म्हणू शकलो नाही. मी उठलो आणि माझ्यासोबत माझ्या एका मित्राला घेतला, जो की माझ्यासोबतच पत्ते खेळत होता. तो फुल होता दारूमध्ये, तो माझ्यापेक्षा जास्त पिलेला होता. मी 1-1.5 पिली होती आणि त्याने कमीत कमी 2 तरी पिल्याच असतील. आणि आम्ही देशी मास्टर, आम्हाला कुठं इंग्लिश परवडती पिण्यासाठी.
आपल्यावर 60-60 रुपयाच्या प्यायच्या खटकारून तसं आम्ही पिलं होतं. तर उठलो, मी कपडे वगैरे घातले, मोटरसायकलवर पाय टाकला, हॉस्पिटलपाशी गेलो, ॲम्ब्युलन्स चालू केली. आम्ही दोघंजण ॲम्ब्युलन्समध्ये बसलो आणि त्या इस्लामपूरकडं निघलो. जे गाव आहे तिकडं. त्यांनी गाव सांगितलं नाही बरं का, गावाचं नाव सांगितलं नाही. तिथं गेल्याच्या म्हणजे जाता जाता रस्त्याने पूर्ण रस्ता असा एकदम असा क्लिअर दिसायला लागला. कुठंतरी मोजके वाहनं दिसू लागले, कारण रात्रीचा टाईम झाला होता, फार उशीर झाला होता. आणि त्यावेळेस हे जे छोटे वाहनं असतात ते नव्हते. रस्ता पूर्ण क्लिअर होता. त्यामुळं आमची जी ॲम्ब्युलन्स आहे ती जोरात जाऊ लागली. ती आपली नॉर्मल ॲम्ब्युलन्स असते ना, तशा प्रकारची ॲम्ब्युलन्स होती. खूप स्पीडमध्ये आम्ही इतक्या जोरामध्ये गेलो की आम्हाला असं वाटलं नाही की आम्ही फार लांब आलो आहे किंवा असं काहीच वाटलं नाही आम्हाला. आम्ही सरळ गेलो त्या ठिकाणावर आणि तिथं जाऊन आमची ॲम्ब्युलन्स आम्ही उभी केली. त्या घराच्या बाहेर 2-3 जण उभे होते. त्यांना म्हणलं की पेशंट कोण आहे, त्यांना पेशंटला आणा बाहेर आणि ॲम्ब्युलन्समध्ये टाका, लवकर निघावं लागेल आपल्याला. त्याचे 2-3 जण होते बाहेर घराच्या उभे. ते एकसारखे आमच्या तोंडाकडे बघत आहेत. आम्ही म्हटलं अरे काय झालं, आणा ना, टाका ना. ते म्हणले की अहो आणायचंच अवघड आहे, थोडासा पेशंट शांत झाला ना की त्याला आपण ॲम्ब्युलन्समध्ये घेऊयात. आता जरा पेशंट व्यवस्थित नाही आहे. आम्ही म्हणलं व्यवस्थित नाही आहे? अरे व्यवस्थित नाही तेव्हाच तर टाकावं लागेल, त्याच्या जीवाचं बरं वाईट झालं तर अवघड होईल ना. ते 2-3 म्हणले अहो आमचं ऐका तुम्ही, वाटलंच तर जाऊन बघा तुम्ही काय मॅटर आहे ते. मग त्याच्यासमोरचं घर होतं, त्या घरामध्ये आम्ही गेलो. तर त्या घरामधले जे कोणी पण होते ते सगळे साईडनं उभे होते आणि जे पेशंट होता ते बाजूवर झोपलेला होता. एक लेडीज होती. असं वाटत होतं की तिचं नवीन लग्न झालेलं आहे, म्हणजे नुकतीच, कारण की तिच्या पाया वगैरेवरची जी मेहंदी वगैरे असते ना ती जास्त मोल्डी नव्हती, नॉर्मली होती. आणि तिला ना असं बांधलं होतं बाजूला गोल राऊंड शेपमध्ये. असं त्या बाईचे पूर्ण केस रिकामे असे मोकळे सुटलेले होते. त्या बाईच्या तोंडामधून अशी लाळ अशी उडत होती. ती बाई जी आहे ना ती त्या बाजूवर अशी प्रतिक्रिया करू लागली की याच्या अगोदर आम्ही कधी तसं काहीच मॅटर बघितलं नाही. इतकं भयानक पद्धतीनं तोंडामधून मरणाची लाळ बाहेर येते, फेस बाहेर येतो. ती असं मुंडकं आपडते जोरात, झप खाली असं आपडते, खाली पाय आदळते. आता त्या बाजूच्या खाली एक काळी असती बघा पायथ्याशी लावलेली, ती काळी त्या बाईच्या पायाला लागतीये. लाल भडक झालं, तिथून रक्त खाली पडत होतं, तरी ती बाई थांबत नव्हती. स्वतःला एवढ्या जोरात हिसकेन द्यायला लागली की जसं की तिला एखादा मिरगीचा दौरा वगैरे पडतो ना तशा प्रकारचा दौरा तिला पडला. आणि इतकं शरीराला ती जोरात असं समजा की तिला जर बाजूला बांधलं नसतं ना तर ती स्वतःचं शरीर आपटो तिनं स्वतःचा जीव घेतला असता. आणि ती एखाद्या जनावरासारखी वटायला लागली. ते जोरात ओरडतं ना की असं जोरात एक जनावर असतं बघा ते ओरडतंय, तशा प्रकारे ही ओरडायला लागली बाई. अरे एवढं भयानक दृश्य ते की यार आम्ही ते बघून शॉक झालो. अरे ते पेशंट काय, त्याला झालंय काय, तो नेमका करतोय काय. मला 100% वाटलं की हा सगळा काय प्रकार आहे ना तो भूताचा प्रकार आहे. पण एक माणूस म्हणला की बाबा इकडं आम्ही सगळं काही करून पाहिलंय पण काही होईना झालंय. आणि खरंच असं त्या बाईच्या शरीरावरून वाटू लागले की सगळं काय केलेलं आहे, कारण की तिच्या चेहऱ्यावर एवढ्या खुणा होत्या, तिचे डोळे एवढे येड्यागत झाले होते आणि तिचं शरीर अशा प्रकारे झालं होतं की बघायचं कामच नाही. फक्त जे काय ओळखू लागलं तिच्या पायावरची थोडी ती मेहंदी टाचावर लागलेली. आम्ही बाबा गप्प एका साईडला उभे राहिलो आणि सगळा तमाशा बघत राहिलो. कंप्लीट अर्धा तास ती बाई स्वतःचं शरीर त्या बाजूवर आपटत राहिली. खडल जोरात स्पीडमध्ये. माझ्यासोबत जो माझा मित्र होता त्याची तर पूर्ण दारू उतरली, माझी उतरली. अरे हे काय प्रकार आहे. मग ती शांत होता शांत बसली. एखाद्या लहान लेकरू कसं रडता शांत होत ते तशा प्रकारे ती बाई शांत झाली आणि अशी झोपली. आता ती बाई नॉर्मली 6 फुटाची असावी. नॉर्मल बाईपेक्षा थोडी उंच होती. ती 6 फुटाची बाई होती, चांगली लांब सडक. ती शांत झाल्याच्या नंतर तिच्या घरच्यांनी तिला उचललं, ॲम्ब्युलन्समध्ये आणलं. त्या ॲम्ब्युलन्समधलं त्या याच्यावर टेबलावर ठेवलं आणि त्या टेबलाला खालून असं बांधलं. आता मला माहीत होतं की टेबल थोडासा हलका आहे, हिनं उडी मारलं की टेबल तो खाली पडणार. आम्ही दोघंजण गाडीमध्ये बसलो. मी ड्रायव्हर सीटला बसलो, माझा मित्र इकडून बसला आणि तिच्या घरचा फक्त एकच माणूस त्या गाडीमध्ये येऊन बसला पाठीमागून आणि तो त्या बाईचा नवरा होता. मी त्या दुसऱ्या माणसांना मला तो एकला आहे मागं, तुम्ही कोणीतरी चला ना सोबत दुसरे.
बाकीचे म्हणले की येतो आम्ही मोटरसायकलवर येतो, गाडीमध्ये येत नाहीत आम्ही, थोडं हुरहुर लागतं आम्हाला. मला माहीत होतं की त्यांनी अंग काढून घेतलं आहे म्हणून, आणि हे फक्त आता यांनाच सांभाळावं लागणार. ते म्हणले की जरा समोर गेल्याच्या नंतर या बाईच्या माहेरचे सुद्धा येणार आहेत, टेन्शन घेऊ नका. 10-15 किलोमीटरवर गेले ना, ते रस्त्याच्या साईडला एक गाव आहे, तिथून येणार आहेत ते, ताण घेऊ नका तुम्ही, टेन्शन घेऊ नका. मग आम्ही दोघं कॅबिनमध्ये आमची गाडी चालवायला यायलो तिकडून मस्त फर्स्ट क्लासपैकी. अर्धा रस्ता ओलांडला तरीसुद्धा त्या हे आलं नाही, फोन आला नाही, ना कोणा माणसाचा फोन आला नाही, ना पाठीमागं बसलेला त्या बाईचा नवरा म्हणला नाही की थांबा या गावापाशी किंवा त्या गावापाशी, किंवा त्याने एक शब्दही काढला नाही की इथून हिच्या घरचे येणार किंवा नाही म्हणून, काहीच नाही. आम्ही आणायलो कोल्हापूरकडे दवाखान्यामध्ये गाडी, ती रस्त्यानं जोरात पळवत. माझा जो मित्र आहे त्याने मागं वळून असं बघितलं तर ती जी बाई आहे बांधलेली, ती थोडी थोडी जागी व्हायला लागली. माझ्या मित्राने मला हलवलं, रे गोप्या, ती बाई झोपेतून उठायली, पाहिनं. मग मी गाडीची स्पीड थोडी स्लो केली आणि पाठीमागं असं पाहत गाडी चालवू लागलो. ती बाई नॉर्मली अशी उठली आणि तिच्या नवऱ्याला बघितलं, थोडीशी मान अशी वर करून पाहण्याचा प्रयत्न करू लागली की मी कुठे आहे, काय आजूबाजूला पाहिलं, आणि लागली रडायला. आम्ही ती खिडकी वगैरे होती ती थोडी उघडली होती, तिचा आवाज वगैरे येऊ लागला. काच वगैरे पूर्ण लावलेली, रात्रीची वेळ होती त्यामुळे थंड गारवार बाहेरून येऊ लागला, त्यामुळे आम्ही सगळं काय लावून घेतलं होतं. ती बाई रडायला लागली. ती नॉर्मली लढायली, जशी साधी बाई लढती ना तशा प्रकारे. तिचा आवाज नॉर्मली येऊ लागला, एकदम असा की तिला खूप त्रास व्हायला. आणि माझ्या मनामध्ये कळबळ उमटायली की यार तिला सोडावं, तिला बसू द्यावं. माझा मित्रही मला म्हणतोय की यार खरं यार तिला लय त्रास होत असेल का नाही. आता तो जो माणूस आहे ना तिचा नवरा, तो त्या शीटवर एका कोपऱ्यामध्ये बसून फक्त तिच्याकडे असा पाहतोय एकसारखा, आणि ती रडतीये, त्याला बोलतीये, त्याला सोड म्हणतीये, मला त्रास व्हायला, पाय दुखायलेत, हात दुखायलेत, माझं डोकं फटफटत आहे. तो फक्त एकसारखा बसून तिच्याकडे बघतोय आणि त्याच्या तोंडावरचे एक्सप्रेशन, असं एक्सप्रेस काय म्हणतात त्या इंग्लिशच्या आईच्या हावभाव, त्याच्या तोंडावरचे जे हावभाव आहेत ना ते एकसारखे, असं जसं की त्याला आदत पडली त्या गोष्टीची, एकसारखं बघतो. किंवा ते असतं ना की आपल्याला एखादी गोष्ट पसंत नाही आणि ती गोष्ट आपल्यासोबत होत असली तर त्या गोष्टीसमोर जर काही जरी झालं तरी आपल्याला फरक पडत नाही, तशा प्रकारे त्या माणसाचे एक्सप्रेशन म्हणजे हावभाव त्याच्या चेहऱ्यावरचे. आमच्या दोघाला इकडे कसं तरी व्हायले. ती बाई जोरजोरात रडायला लागली, जसं कोणी तिला मारायले. आम्ही काय केलं, गाडी थोडीशी साईडला केली, थांबवली, उतरलो खाली, मागचं मोठं गेट उघडलं आणि त्या माणसाला म्हणलं, अहो ती रडायली ना बाई, बोला तिला काहीतरी. तो माणूस काय म्हणला माहिती, ती तशीच बोलती, तुम्ही फक्त गाडी चालवा, दवाखान्यावर न्या, लई जास्त भरोश्यावर जाऊ नका, हिच्या लय भारी आहे ती, आम्हालाच माहिती आहे कशी आहे ती. हां, मया लावू नका तुम्ही, लय तुम्हाला वाटत असेल की त्रास व्हायला तिला, असं व्हायला तसं व्हायला, ना 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 ना, बिलकुल नाही. तुम्ही डोक्यात आणूच नका, जा बसा तिकडं. आता आम्ही दोघंजण पुन्हा गेलो बाबा कॅबिनमध्ये, बाबा जे व्हायचं ते होत्या. पण ती बाई अजून रडायला लागली. तिचं रडणं ऐकून इतकं बेकार वाटायला लागलं ना, कसं एक बाई इतकी रडते ना आपण असं करतो म्हणल्याच्या नंतर फार बेकार वाटायला लागलं. तरी पण आम्ही काही केलं नाही, जाऊ द्या म्हणलं, सोडून द्या म्हणलं. आता ती रडता डोकं आपटायला लागली. आता तिचं डोकं आपटणं हळू जास्त व्हायला लागलं. डोकं आपटतं जास्त व्हायला लागलं. आता माझ्या मित्राची फाट आली, तिचं रडणं बंद झालं, डोकं आपटणं चालू झालं. हळूहळू हातपाय पण आपटायला लागली. तिचं शरीर जे बांधलेलं आहे ते पण असं दन आपटायला लागले. ते मधातला जो टेबल आहे तो करल वाजायला लागला. अरे ती इतक्या जोरात आपटायला लागली की जी पूर्ण गाडी ना ती अशी झोक घ्यायला लागली. खडल. ती कशा प्रकारे इतकी ताकद तिच्या मधात आली काय माहीत. तिने इतक्या जोरात स्वतःला हिसका दिला, ती पूर्ण अशी आडवी पडली. तो जो टेबल आहे तो असा मधातून खापटे तुटली, त्याचे ते आडवे पडले आणि ती आडवी पडल्याच्या जागेवर अशी हलायला लागली, गाडी हलायला लागली. आमचे हातपाय थंडे. आम्हाला वाटलं की करावं काय आता, इतकं भयानक प्रकार.
ती खिंकाळायला लागली, हालायला लागली, तिच्या वजन पूर्ण गाडी हालायली. अरे बाप रे बाप म्हटलं. दोघाच्या अंगाचा आमच्या पाणी. गाडी पटकन एका साईडला थांबवली, दरवाजातून खाली उतरलो आणि त्या खिडकीमधून सहज आम्ही वाकून बघितलं त्या माणसाकडं. तो माणूस आपले दोन्ही पायाशी वरी घेतले शीटवर आणि असा बसला कोपऱ्यात. एकसार. अच्छा पाय, अरे तो तिचा नवरा होता. काहीच नाही, ती खाली पडली होती, तिला लागू लागलं खाली. खडं तिच्या पायामधून रक्त बाहेर येऊ लागलं. त्या टेबला खालचा जो गज आहे तो तिला लागू लागला, पण तो एकसारखा बसलेला तिथं. आम्ही दरवाजा मागून उघडला आणि तिला असं सरळ करण्याचा प्रयत्न करू लागलो, पण ती बाई आवरायचं नाव घेईना. आम्ही दोघं जण प्रयत्न करू लागलो. तिचा नवरा एक साईडला बसलेला. त्याला म्हणलं, अरे तू चाल की रे, अरे तू उचलू तर लाग. तो म्हणला, ना 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 ना, आपण उचलू लागा ना बा, आपण उचलू लागा ना. तो उतरला आणि गेला पळून गाडीच्या खाली. माझा मित्र, रे थांब रे, थांब थांब म्हणेपर्यंत तिथं गायब. अंधारात कुठं गेलं पळून, काय मिळ नाही. ते पळून गेले की ही शांत अशी पडलेली आमच्या दोघाकडे अशी बघते, हसायली असं बघून, पण शांत झाली. आम्ही दोघांनी तिचा टेबलवर उचलला, ठेवला. ती एकसारखी आमच्याकडे श्वाना झाली, एकसारखी. आम्ही समोर गेलो, गाडी चालू केली आणि हॉस्पिटलपर्यंत येईपर्यंत तिनं काहीच केलं नाही. एकदम शांत झोपलेली. हॉस्पिटलवाले ते नर्स वगैरे, कंपाऊंडर वगैरे ते खाली आले. तिचा टेबल खाली होडला. तिला तसंच उचलून मदत घेऊन गेले. तिला सोडलं नाही. मदत नेलं, एका रूममध्ये एका पलंगाला बांधलं आणि तिला काही सलाईनं दिले. ज्या डॉक्टरने मला फोन केला होता ते आले. ते म्हणले की बाबा चांगलं केलं आणलं. ते त्याने कोणतं नाव सांगितलं काय माहीत, ते नाव काय लक्षामध्ये नाही. ते म्हणला की तिला ती बिमारी झाली आहे आणि त्या बिमारीमुळे ती तशी करते आहे. तिला इथं ॲडमिट करावं लागेल. आणि आज जाणलं नसतं ना तर खूप वेगळं विचित्र प्रकार झाला असता. ही आमच्या पाहुण्यातली बाई आहे आणि हिच्या सासरचे साले हरामखोर आहेत. ते हिच्याकडे बघत पण नाहीत. हिच्यासोबत आले का कोणी बघा ना. आम्ही म्हणलो, अरे हिचा नवरा आला तर तो गेला पळून. बरं का, बघा अशी खराब माणसं आहेत ते. त्यामुळे हिचा विलास करायचा आणि हिला आता माहेरीच ठेवून द्यायचं. हे जे सगळं काय प्रकार आहे ना, हा 100% सासरच्या लोकांमुळे झालेला आहे. तो डॉक्टर असा म्हणला आणि तिथून निघून गेला. आमच्या डोक्यामध्ये त्या बाईचं सगळं वागणं बिगणं फिरणं गिरणं ते सगळं काय डोक्यामध्ये असं घुमू लागलं. जोरजोरात खर्र 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 खर्र. आम्ही दोघं जण मोटरसायकलवर बसलो, आपल्या घरी गेलो, मस्त फर्स्ट क्लासपैकी झोपलो. आणि तो डॉक्टर म्हणला की ठीक आहे, तू आज संध्याकाळी आल्या ना तर उद्या तू येऊ नको, उद्या तू हजेरी पण टाकून देतो मी, टेन्शन घेऊ नको, तुला मी माझ्याकडून सुट्टी देतो म्हणला. त्या दुसऱ्या दिवशी सुट्टी वगैरे होती. मस्त निवांत घरी झोपलो. दिवसभर डोक्यामध्ये काहीच आलं नाही माझ्या, काहीच आलं नाही. एकदम असं फर्स्ट क्लास निवांतपणे. आता दुसऱ्या दिवशी पुन्हा आमचं डेली रुटीन. दारू प्यायची, पत्ते खेळायचे. मी माझा मित्र दारू गिरू पिऊन पत्ते वगैरे खेळून मस्त त्या खंब्याखाली बसून पत्ते खेळायलो. कालच्या इतकाच टाईम झाला रात्रीचा. सगळेजण पत्ते खेळण्यात गुंग. खेळता एक एक पॅक मारायले तर ऐक मजा खतरनाक पद्धतीनं. तेवढ्यात माझा मित्र असा हडबडला एकदम आणि मला आयो बापो, ती बाई. मला वाटलं हा माई बाई येडा झाला आहे, डोक्यामध्ये ते सगळं घुमायला त्या बाईचं. मी म्हणला कोणती बाई रे. तो म्हणला काल आपण आणलेली बाई ती तिकडे बसली ती. आम्ही सगळेजण तिकडे बघायला लागलो. तिकडे एक छोटंसं झाड होतं आणि थोडा प्रकाश त्या झाडापाशी पडत होता. तर तिथं कुणीतरी बसल्यासारखं दिसत होतं. मी उठलो. जवळ बॅटरी काय नव्हती. तसंच असं डवलत गेलो. दारू पिल्याच्या नंतर काय असा वाघ होळी असते माणसाच्या अंगामध्ये. गेलो. थोड्या अंतर होतो, 5-1 फुटावर होतो मी. का नाही इथं का बसली तो. समोर बसल्यानं मुंडका सवारी केलं. आता त्याचे थोडा प्रकाश पडू लागला. ते तिच्या चेहऱ्यावर पडला. तसा चेहरा मी बघितला आणि माझी पूर्ण दारू उतरली. माझे पाय एका जागेवर असे तुंबून राहिले, असे दडपून एकदम असं टाईट राहिलो. अंगाला आखा घाम सुटला माझ्या. जे पाठीमागचे मित्रमंडळी होती ते उठून भुर एकही थांबला नाही जागेवर. सगळे पळून गेले. ते समोर बसलेली बाई माझ्याकडे पाहिली, हसली. हसल्यावर ते पांढऱ्या शिपत दात दिसली मला.
आईच्या गावात मी मग विचार काही चालला ना, डोकं हँग पडलं माझा. आणि ती हळूहळू उठायला लागली. अरे ती ज्या वेळेस बाजावर होती आणि ज्या वेळेस आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये आणलं होतं त्यावेळेस कदाचित तिची हाईट 6-1 फूट असेल. पण आता जेव्हा ती उठली होती ना त्यावेळेस 8 ते 9 फुटाची ती झाली होती. विचार करा, इतकी उंची. तिला पाहायला मला असं मुंडकं करावं लागलं असं वर. ती अशी हसली, वर उभी राहिली, अंगावर काळे कपडे, पलटली. जे पलीकडे झाड होतं त्या झाडाच्या आतून पलीकडे गेली, निघून गेली, अंधारामध्ये गेली, ती दिसलीच नाही पुन्हा. दुसऱ्या दिवशी हा सगळा प्रकार माझ्या डोक्यामध्ये घुमतोय. सांगता येईना कुणाला. सांगायला जावं तर सांगावं कसं. हॉस्पिटलवर आल्याच्या नंतर सहज मी तिथल्या एका कंपाऊंडरला विचारलं, ती परवाच्या दिवशीची बाई आली होती, तिचा इलाज कसं काय चालू आहे. तो कंपाऊंडर म्हणला की अरे भाऊ ती कालच पळून गेली, तू गेल्याच्या नंतर तिचा विलाज केला, थोडी शांत राहिली, आम्हाला वाटलं राहील, सोडलं, गेली पळून, कुठंच दिसेना झाली. माझे गुलप लागले आणि मला 100% कळालं की ती बाई तिथं आली होती आणि ती मला दिसली होती. हात जोडले, नोकरी सोडली, हॉस्पिटलवर जाणं बंद केलं. मी ज्या घरामध्ये भाड्यानं राहत होतो तिथून निघलो, बायको लेकराला घेतलं आणि दुसऱ्या जागेवर जाऊन बसलो. भयंकर प्रकार घडला ते, भयंकर. तर मित्रांनो, आजची स्टोरी आपली इथंच समाप्त झाली. आहे ना विचित्र प्रकार, विचित्र घटना, अशा माझ्या आकारानं घडतात घटना. पण आपण जास्त काही विश्वास करत नाही असल्या गोष्टीवर, पण होतात. ज्याच्यासोबत होतात ना त्यांना फार मोठा झटका बसतो, जसं की या गोपी भाऊला बसलेला आहे. तर स्टोरी पसंत आली असेल तर स्टोरीला लाईक करा. स्टोरीच्या खाली एक लाल बटनवाला सबस्क्राईबचं नाव आहे, त्या बटनाला दाबा. असा 9 फूट हात करा, असा लांब, पण त्याला दाबा, फुकटचा आहे ते. आज जी ही गोष्ट झाली आहे ना त्या गोष्टीला पूर्णपणे जिम्मेदार मीच आहे. पण मी जिम्मेदार आहे असं कुणालाच माहिती नाही. आज मी माझ्या मित्राला भेटायला गेलो होतो आणि जेव्हा मी त्याची हालत बघितली, त्याची कंडिशन बघितली, त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण तो खूपच विचित्र आणि अधमरा पडला होता. त्याचं जे शरीर आहे ते पूर्णपणे बदललेलं होतं. असं वाटत होतं की तो माझा मित्र नाही आहे, तिथं दुसरंच कोणीतरी आहे. पण सगळ्यांना आणि मलाही माहीत होतं की तो दुसरं कोणी नाही आहे, तो फक्त माझा मित्र आहे. त्याच्या हाताची बोटं वाढली होती. असं वाटत होतं की प्रत्येक बोटावर 2-2 कांडं अजून बोट लावलेलं आहे. त्याच्या पायाच्या बोटांकडे बघितलं की असं वाटत होतं की लहान लेकराचे बोटं काढून त्याच्या पायाला लावलेले आहेत. इथपर्यंत माझ्या मित्राचे जे बुबळ असतात ना ते बुबळसुद्धा माणसासारखे न दिसता एखाद्या मांजरीसारखे दिसत होते. लहान मोठे असे स्पीडनं हालत होते. ते पूर्ण शरीर सडल्यासारखं दिसत होतं. त्याच्या त्वचेला हात लावला की असं वाटत होतं जसं पाण्यामध्ये एखादा टिश्यू पेपर टाकला आहे आणि तो त्याच्यात विरघळतोय. टिश्यू पेपर म्हणतोय मी. अशा प्रकारे माझ्या मित्राची ती हालत झाली होती. असं त्याच्या शरीरावर असं तेलकट असा पदार्थ तरंगू लागला आणि एक बेकार असा वास येत होता. जेव्हा मी माझ्या मित्राची ही हालत बघितली ना त्यावेळेस मी स्वतःला रोखू शकलो नाही आणि घराच्या बाहेर जाऊन उलटी केली. पण खरं म्हणलं ना तर त्याच्या या हालतीला ना मी जिम्मेदार आहे. आणि आज ती स्टोरी आपण शेअर करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं. तुमच्या सर्वांना माहिती आहे की आपल्या या चॅनलवर काही सत्य घटना, काही काल्पनिक घटना घेऊन येतो. पण माझं म्हणणं एवढंच असतं की जितक्या पण तुम्ही कथा यावर बघता त्या सगळ्या कथा मनोरंजन म्हणूनच बघाव्यात. तुम्ही तुमच्या वास्तविक जीवनाशी या कथांना जोडण्याचा प्रयत्न करू नयेत, जेणेकरून तुम्हाला नुकसान होईल. तर आता उशीर न करता आपण आपल्या या घटनेला सुरुवात करूयात. मला चांगलं आठवतंय की वर्ष 2015 सुरू होतं. फेब्रुवारी महिना होता. त्याच महिन्यामध्ये मी आणि माझा मित्र अनुराग फिरायला गेलो होतो.
तसं माझं नाव सौरभ आहे आणि माझ्या मित्राचं नाव अनुराग आहे. 2015मध्ये आम्ही दोघं 3rd इयरमध्ये शिकायला होतो आणि आम्ही जे आमचं ॲडमिशन केलं होतं ते मुक्तमध्ये केलं होतं. आमचा इंटरेस्ट शिकण्यामध्ये जास्त नव्हता. आम्ही कधीच कॉलेजमध्ये जायचो नाही. कधी अमावस्या पौर्णिमाला जायचं, तोंड दाखवायचं आणि परत वापस यायचं. पास होईल तितकं. आमच्या दोघांचं फक्त एकच लक्ष होतं की बाबा जितका पण टाईम भेटेल ना तेवढ्या टायमाचं सोनं चांदी करून घ्यायचं, फिरायचं, मजा करायची, फुल एन्जॉय. जिकडं नजर जाईल तिकडं फिरत घुसायचं. कारण की जी फॅमिली होती ती काही गरीब वगैरे नव्हती, फार श्रीमंत फॅमिली होती. आम्हाला पैसा म्हणला तेवढा भेटायचा. माझ्याजवळ स्पोर्ट बाईक होती, तिच्यात टाकीत पेट्रोल फुल भरलं की निघलो आम्ही फिरायला. एक दिवस माझा मित्र अनुराग मला म्हणला की आपण काय करूयात, आपण 8 दिवसाचा प्लॅन बनवूयात फिरण्याचा. आणि प्लॅन असा बनवूयात की खाण्यापिण्याच्या वस्तू सगळ्या सोबत घ्यायच्या, टेंट वगैरे घ्यायचा. जसं ट्रॅव्हल व्लॉगर्स करतात ना तशा प्रकारचा आपण एकदा ट्राय करून बघूयात. कारण की त्याला ते ट्रॅव्हल व्लॉग बघण्याचा फार इंटरेस्ट होता यूट्यूबवर. तो बघायचा, एन्जॉय करायचा. त्याला पण वाटायचं की आपण फिरायला जावं, असं करावं तसं करावं. पण तो मन जुटवू शकत नव्हता. जायला पाहिजे, यायला पाहिजे, काहीच नाही. पण यार यावर्षी ना त्यानं मन पूर्ण जुटवलं आणि त्याने कुठलाच विचार केलेला नाही. महिना कोणता आहे, कसं असेल, काय असेल, काहीच नाही. फेब्रुवारी महिना चालू होता. त्या महिन्यामध्ये त्यानं प्लॅन बनवला आपल्याला जायचं म्हणे आणि 8 दिवसासाठी जायचं. त्यानेच रूट वगैरे सगळा काय कन्फर्म करून ठेवला होता. इथून निघायचं, इथपर्यंत जायचं आणि तिथून परत वापस येता वेळेस चांगल्या रस्त्यानं वापस यायचं. आता त्यानं जो रूट काढला होता तो रूट अशा प्रकारचा होता की सगळे खेडेगावं होते, माळरानं होते आणि उंच उंच टेकड्या होत्या. अशा टेकड्या की त्या टेकड्यावर जर सकाळी सकाळी गेलं ना तर असं वाटत होतं की जो सूर्य आहे तो त्या टेकड्यांच्या मधातून वर निघतोय. प्लेसेस चांगले चांगले त्यानं धुंडले होते. आणि जे त्याच्यासोबत हे पूर्ण झालं घटना जी तुम्हाला मी अगोदर सांगितली, ही त्याच प्लेसमध्ये एका ठिकाणावर झालेली आहे. आता मी त्या प्लेसेसचं नाव वगैरे सांगत नाही आहे, फक्त एक अंदाज म्हणून तुम्हाला सांगतो की हे जे सगळं काही झालेलं आहे ना हे कोकण कड्याकडे झालेलं आहे. एक्झॅक्ट तुम्हाला प्लेस नाही सांगत. आम्ही दोघंजणं निघलो तोंडवरी करून. आम्हाला काय आहे ना घरचा धाक ना कुठली जिम्मेदारी. आम्हाला फक्त फिरायचं आहे, ऐश करायची. मोटरसायकलची टाकी फुल केली, गाडीवर सगळं सामान बांधलं आणि निघलो. जितके दिवस आम्ही ठरवलं होतं तेवढे दिवस भरपूर ऐश के साथ आणि मजेशीर राहिलो. आणि नंतर पुन्हा एक दिवस थांबण्याचं माझ्या मित्राने हट्ट धरलं की ठीक आहे ना यार, आपण इथं 8 दिवस राहिलो ना, 9 दिवस राहू, अजून थांबूयात. कारण की तिथलं जे प्लेस आहे ना ते थोडं चांगलं होतं, व्यवस्थिशीर होतं, लफाड होतं, दूरदूरपर्यंत कोणी दिसत नव्हतं आणि उंचावर होतं. आणि तिथं जाऊन आम्हाला थांबायचं होतं. आता त्या जाग्यावर जिथं थांबायचं होतं तिथं संध्याकाळी जाळ काढण्यासाठी लाकडं असतील किंवा नसतील याचा अंदाज आम्हाला होता की बाबा जे पर्यटक स्थळं आहेत तिथं जास्त गर्दा वगैरे नसतो, चांगली साफसफाई असते. त्यामुळं आम्ही ठरवलं की खालूनच काही लाकडं घेऊन जाऊयात आपण वर जाता जाता. मग आम्ही काही लाकडं जमा केले आणि वर निघालो. बरं इथं ना एक गोष्ट झाली, मी जेव्हा लाकडं जमा करू लागलो मला लाकडं सापडतच नव्हती. इकडे इकडं हुडकली. मी एकीकडे गेलो होतो, माझा मित्र एकीकडे गेला होता. तो गेला आणि त्याने बखळ लाकडं जमा करून घेऊन आला. आणि ते लाकडं पण असे वाटत होते की जसं की कोणीतरी तोडून ठेवलेत. आणि ते जे लाकडं आहेत ना ते अर्धवट जळालेली लाकडं होते. तो घेऊन आला, मस्त माझ्याजवळ दिले काही, आपण घेतले काही आणि आम्ही दोघंजणं वरी गेलो. आम्ही सकाळ होण्याची वाट बघू लागलो कारण की तिथला नजारा सकाळी फार भारी दिसतो बरं का. टेंट वगैरे ठोकला, संध्याकाळचा जाळ वगैरे केला. आता जेव्हा मी ते जाळावर लाकडं लावू लागलो त्यावेळेस मला ते जळकी लाकडं दिसले. मी त्याला म्हणलं की अरे कोणाचा जळतून उचलून आणलं रे तू. तो म्हणला की तसं काही नाही, जा काय प्रॉब्लेम नाही. मी त्याला म्हणलं की अरे बाबा कुणाचं जर जळतून उचलून आणलं ना तर तो येऊन हाणल आपल्याला. नको हे थोडं साईडला ठेवून दे, काहाला जळकी लाकडं लावतो इथं. तो म्हणला अरे कशाला भीतोय एवढा. त्याने पटकर ती उचलली आणि जाळाला लावले. जेवण वगैरे सगळं त्यानंच तयार केलं.
नॉर्मली तो जास्त जेवण तयार करायचं, मला काही फारसं येत नव्हतं, त्यामुळं तयार केल्याच्या नंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि दोघंजणं झोपी गेलो. दुसरी पहाट उजाडली, मी उठलो, मी तो नजारा बघितला, मी त्याला आवाज दिला, अनुराग, ए अनुराग, अरे एकदा बघ तर, एकदा उठून, अरे किती वेळ झोपणार आहेस रे? तो एकदम शांतपणे झोपलेलाच होता. मी त्याला उठवायला टेंटमध्ये गेलो, त्याच्याकडे बघितलं तर त्याचं पूर्ण शरीर घामानं भिजलेलं होतं. असं वाटत होतं की तो आंघोळ केली आहे आणि अंग न पुसताच त्या जागेवर झोपला आहे. मी म्हणलं, काय झालं तुला? त्याच्या हाताला मनगटाला पकडलं आणि असं उठवण्याचा प्रयत्न केला. त्याचा मनगट मला इतकं गरम लागलं ना की असं वाटलं की त्याला किती भयंकर ताप आहे. नॉर्मली ताप असलेल्या माणसाचं अंग तितकं गरम लागत नाही, पण त्याचं अंग फार गरम लागलं. त्याला उठवलं, तो अशा प्रकारे उठला जसं की त्याला काही इंटरेस्टच नाही आहे. एकदम असं तोंड पडलेलं, डोळ्याची पापण्या लवलेल्या. त्याच्या हाताला धरलं, बाहेर आणलं आणि त्या काठाला मी उभं राहिलो. जिकडून सूर्य वर निघत होता तो पाहत होता, मी पण पाहत होतो. त्याचे डोळे असे अर्धवट लावलेले. मी त्याला म्हणलं, किती चांगला नजारा येणार आहे बघ ना, किती भारी दृश्य आहे. तो म्हणला की हो, खूपच भारी दृश्य आहे, असं वाटतं इथून उडी मारू. साला माया पायाखालची जमीन सरकली. मी काय बोलतोय, हा काय बोलतोय? मला सुरुवातीला वाटलं तो माझ्यासोबत मस्करी करतोय का काय, पण तो काठावर गेला. आता नॉर्मली जो अनुराग होता ना, तो उंच टेकड्यावर जास्त काठावर जात नव्हता. कमीत कमी 8-9 फूट अंतर ठेवायचा आणि नंतर बघायचा की त्याच्या खाली काय आहे, असं वरूनच. मी तरी जरा पुढं जायचो 4-5 फुटाच्या अंतरावर, पण हा 10-12 फूट अंतरावर राहून बघायचा. त्याला इतकी भीती वाटायची. मी ज्या अंतरावर जायचो त्या अंतरावर गेला तो, उभा राहिला माझ्यासमोर 2 पावलाने. मी म्हणलं, अनुराग तुला झालंय काय? अनुराग मला पुन्हा म्हणला, मी म्हणलं ना तुला, मला उडी टाकण्याचं मन करत आहे. माझ्या डोक्यात मुंग्या घुमायला लागल्या. अरे असा का बोलतोय? आणि तो जसं जसं मला बोलतोय तसं तसं एक एक पाऊल समोर टाकत जातोय. तो त्या उंचीची होती ना, ती उंची टेकडी, खाई म्हणतो आपण त्याला, दरी, फक्त ईदभर अंतर राहिलं होतं. तितका पाऊल टाकला आणि दुसरा पाऊल टाकणार की तो खाली पडणार की त्याच्या हाताला पकडलं. मी खाली मागं ओढलं आणि त्याला म्हणणार, तू पागल झालास का रे, असा का करतोय तू? त्याला असं खांद्याला धरून जोरात हलवलं, जर हिंदाड्यासारखं केलं. तो असा जागी झाला आणि म्हणला की काय झालं, कुठं काय झालं? आणि आम्ही 5-6 फुटावरच अंतरावर होतो. त्यानं तिकडं बघितलं, जोरात ओरडला आणि भस्कर मागं गेला. मला म्हणला की तू पागल झाला का, मला तितक्या जवळ नेतो का, तिकडं मला मारतो का, मला मारण्याचा प्लॅन आहे का तुझा? तसं असेल तर सांग, मी तुझ्यासोबत कुठं फिरायला येत नाही. मी त्याच्याकडं बघतो एकसारखं. त्याच्या आईच्या गावात त्याच्यात हानू का याला धरून म्हणलं. एकतर याला मरताना वाचवलं मी आणि वरून हा माझ्यावर नाव घालतोय की तुम्हाला ढकलून देतोय का काय म्हणून. पण आता वाटत होतं की हां, तो ॲक्च्युलीमध्ये अनुराग आहे. पण सुरुवातीला असं वाटत होतं की तो अनुराग नव्हता. आम्ही सगळं सामान वगैरे घेतलं, त्याच्या खाली उतरलो आणि माझं लक्ष खाली उतरल्याच्या नंतर एका जागेकडे गेलं. तिथं थोडीफार राख वगैरे काही लफाड केलेली जागा होती आणि तिथं असं काहीतरी जळायल्यासारखं होतं, मोठं संगीन. मी अनुरागला विचारलं, अनुराग तू लाकडं काय इथून आणली होती का रे? तो म्हणला की हां, इथूनच आणले होते. मी त्याला पहिले तर 10-12 शिव्या दिल्या. नंतर त्याला म्हणलं, अरे मूर्ख, जरा या जागेकडं बघ, असं वाटतंय कोणीतरी इथं जाळून टाकलंय माणसाला. कारण की माणसाची जी चिता असते ना, तेवढी जागा तिथं पूर्ण काळीभोर झाली होती आणि थोडी थोडी राख पडलेली होती. आणि त्याच्या शेजारीच हे थोडे थोडे लाकडं पडलेली होते. अनुराग म्हणला की मग काय झालं, तो माणूस मेला आहे, त्याचं शरीर जळालंय, आपण फक्त लाकडंच जाळली तर दुसरं काय होणार आहे. आणि तसं करायला मला फार मजा येते बरं का, तो असा म्हणला. आणि तो जेव्हा असा म्हणू लागला त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरचे जे अनुभव आहेत, त्याच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत ना, ते फार विचित्र होते. असं वाटत होतं की तो वेगळाच कुणीतरी आहे. आणि तो मला म्हणला की हे जे लाकडं आहेत ना, हे फार चांगले आहेत, यांची अग्नी काहीतरी वेगळीच लागते.
असा तो मला म्हणला. अरे बाबा, माझ्या तर अंगाचं पाणी होतं आहे. याचं असं बोलणं सकाळपासून थोडा विचित्र विचित्र होत गेलं. तो कणकणं निघला समोर, मी त्याच्या पाठीमागं निघलो. आणि तो जसा चलतोय, जसा बोलतोय ना, त्याच्या तोंडावर स्माईल एकसारखी अशी. बोलतोय तशी स्माईल त्याच्या तोंडावर. स्माईल गेलीच नाही. जेव्हापासून त्याला त्या लाकडाचं विचारलं तेव्हापासून स्माईल त्याच्या तोंडावर. असं नाही की तू हसतोय हे 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 हे, नाही नाही, तसं नाही. तो फक्त स्माईलवाली तोंड. आपण कुणाकडे बघितल्याच्या नंतर एखादी कशी अशी हलकी स्माईल देतो त्याला, तशा प्रकारची स्माईल त्याच्या तोंडावर अशी नॉर्मलची. अरे पण माझी इकडे फाटती आहे ना. तो स्माईल करत चालतोय, बोलतोय, पण माझी फाटती आहे ना. आणि तो त्या रस्त्यानं चालतोय ना, त्या रस्त्याने जे पण कोणी माणूस भेटतोय ना त्याला हात दाखवतोय. आणि ॲक्च्युअलमध्ये तो समोरचा माणूसही हात दाखवतो. मी मान्य करतो की कोणाला जर हात दाखवला तो माणूस हात दाखवतो. माणुसकी आहे आपल्या इकडं अजून पण जास्त करून अनोळखी माणसाला हात दाखवत नाहीत. पण असा हात दाखवू लागला जसं की याच्या ओळखीचे ते माणसं आहेत. आणि ह्या काही लोकांना तर असं सांगू लागलं की हां, हे ठिकाण इकडं आहे, ते ठिकाण इकडं आहे. कोणी जर याला रस्ता विचारला, जसं की याला सगळं माहिती आहे. आणि खरंच ॲक्च्युअलीमध्ये ते ॲक्युरेट रस्ते सांगू लागलं. ह्याच्या गावात कमाल आहे. मला आता थोडी शंका यायला लागली होती की त्याची लाकडं वगैरे आहेत ना, त्याचा काहीतरी याच्यावर परिणाम झाला आहे. आणि मी स्वतःकडे बघायला लागलो, बाबा माझ्यावर का परिणाम नसेल ना झाला त्या लाकडांफिकडांचा. मलाही भीती वाटायला लागले. आता बघा, काही अंतरावर गेल्याच्या नंतर तिथे एक छोटंसं हॉटेल होतं. त्या हॉटेलवाल्याचं काही नाव मला माहीत नव्हतं. तिथं गेलो ना की त्या हॉटेलवाल्याला लगेच म्हणतो, अरे भंट्या, 2 कप चहा बनव आपलीवाली, अद्रक टाकून. म्हणलं है, याला कसं त्याचं नाव माहीत. आणि त्याच्या तोंडावर स्माईल. आता तो जो चहावाला माणूस आहे तोही याच्या तोंडाकडे बघतो. तो चहा घेऊन आला, मला एक दिला, त्याला एक दिला. आणि त्याला म्हणतो की दादा, तुम्ही मला ओळखता, तुम्हाला माझं नाव कसं माहिती आहे. हा काय म्हणला माहिती आहे, अरे बंट्या, तुझंच नाव नाही माहीत, तुझ्या वडिलाचं पण नाव माहीत आहे. हा, भाऊराव नाव आहे ना तुझ्या वडिलाचं, भाऊराव. चहावाला शॉक. तो म्हणला की तुमची माझ्या वडिलाची ओळख आहे का. हा म्हणला, विराला पक्की ओळख आहे त्याची माझी. आम्ही दोघं जण नेहमी सोबत राहायचो. अरे दिवस रात्र सोबत असल्यासारखं राहायचो. जिगरी मित्र होतो रे आम्ही. आता असं म्हणल्याच्या नंतर ते त्याला डोक्याला असं खाजवते. तो म्हणला की हे कसं शक्य आहे, रोज सोबत राहायचो म्हणतात. आमच्या गावात तर कधी तुम्हाला पाहिलं नाही मी, आणि रोज कसं सोबत राहता. मग जो आहे माझा मित्र अनुराग, तो म्हणला गे त्याचं टेन्शन घेऊ नको रे, तू लोड घेऊ नको जास्त तुझा. आणि तो अजून पुन्हा शॉकमध्ये याच्यासाठी होता की तो जो मुलगा होता हॉटेलवरचा, जवळपास तो आमच्याच वयाचा होता. आणि आमच्या वयाचा माणूस त्याच्या बापासोबत दिवस रात्र सोबत कसा राहील, जिगरी फ्रेंड कसे राहील. मग त्याला थोडासा राग यायला लागला. नाही, तो म्हणला की कशाला मस्करी करताय साहेब, नाव वगैरे माहीत असेल तुम्हाला, कशाला उगं शहाणपणा करतायत, उगं माझ्या बापाची आणि माझ्या बापाच्या मित्राची छेडी उडवत आहेत काय. तो असा थोडा रागात म्हणला. मग मी याला म्हणलं की ए बाबा आण्या, जरा शांत बस ना, कशाला उगं डोक्याला ताण करून घेतोय, तुला माहीत असेल कुठं आहे ती, कशाला उगं बिनकामी भांडण्याचं मूळ करून घेतोय. तू माझ्याकडे अशीच माहीत, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण त्या बापासंग आपण लय जिगरी येतो. बापाला ना त्याला म्हण हाताने त्याच्या गांडीला इचू कसा चावला होता. अच्छा गावात याला म्हणलं, अरे बाबा आणि तू मुकार आहे. त्याला पटकर पैशाचे तुला उचललो आणि निघून गेलो. अरे कमाल आहे ना, काही गोष्टी अशा बोलायचं की काय पाहायचं कामच नाही. आणि रस्त्याने चालता चालता मला तो सांगू लागला, अरे ते भाव्या आहे ना, भाऊराव आमचा, अरे इतका भारी होता यार ते माणूस, खरंच देवा शपथ. त्याचा हार्ट अटॅकचं ऑपरेशन झालं 2दा. आता 3रा झटका जर आला ना त्याला, तो मरतो डायरेक्ट, खलास. त्याचे ते काय नळ्या घालून ते ऑपरेशन केलं त्याचं. मी यायला म्हणू लागलो, अरे ते डायरेक्ट ऑपरेशन करा शिवायचं, तेव्हा तो वाचेल. 2दा झटके आले त्याला, तरी पण याचं ते साधं ऑपरेशन करायला लागले. मी फक्त याच्या गप्पा ऐकवल्या, तुला काय करायचं, तुला कसं माहिती आहे. तर मग ते करा, मला सगळं माहिती आहे, मी त्याचा मित्र आहे. आणि खरं सांगतो यार, एका दिवशी ना मी दोघं जण हागायला गेलो. तो असा मला गप्पा मारतोय त्याच्या मित्राच्या माझ्यासोबत गप्पा. हागायला गेलो, आयसनामध्ये बसलो. पावसाळ्याचे दिवस चालू होते जरी जरा. त्याच्या गांडीला असा इच्छू डसला ना, तो इतका जोरात बोंबला, इतका जोरात पळून गेला, त्याला वाटलं की सरब बिरबट डसला काय की. नंतर मी त्याला सांगितलं, नाही रे भाव्या, इच्छू होता रे त्याच्या खाली, इच्छू तो तुझ्या ढुंगणाला डसलाय.
मी याला म्हणलं, ए आण्या, अरे काय पागल झाला का काय तू? अरे जरा होशपूर ये ना, होशपूर ये. तू कधी आला पण नाहीस इथं, तू असा बोलतोय. कमालची गोष्ट झाली तुझी. मी त्याच्यावर थोडासा धावलो. आता थोडंच अंतरावर आलो होतो आम्ही. तो म्हणला की काय विश्वास नाही आपल्यावर तुला? त्यानं माझ्या हाताला धरलं आणि मला ओढत पुन्हा त्या हॉटेलकडे न्यायला लागला. आणि त्याला मी रोखण्याचा प्रयत्न करू लागलो, पण ते असं ओढत नेऊ लागलो मला की जसं मी 10-12 वर्षाचा लेकरू आहे आणि एक 30-35 वर्षाचा माणूस 10-12 वर्षाच्या लेकराचा हात धरून कसं परक पडत ओढत नेते, तशा प्रकारे मला ते ओढत नेऊ लागलं. अरे बापा, मी 70 किलोचा होतो आणि ते मला तशा प्रकारे ओढत नेऊ लागलं. आणि त्याचं होतं 60 किलो. ती कसं नेईल मला ओढत? मी आश्चर्यचकित राहिलो. तो त्या हॉटेलवर गेला. हॉटेलवर गेल्याच्या नंतर तेवढ्या त्या मुलाचा बाप तिथं आला. तो मुलगा त्याला ती गोष्ट सांगूच लागला वाटतंय. तो मुलाचा बाप चांगलाच वयस्कर होता. तो याला म्हणला की पाहुणं, तुम्हाला कसं माहीत ती गोष्ट जी घडली ती? ही गोष्ट मला आणि फक्त माझ्या मित्रालाच माहीत होती. तो अनुराग काय म्हणतो, अरे भाव्या, मी सेनेरे दा. हां, मला नाही माहीत होणार तर कसं माहीत होणार तुला? हां. आता त्या माणसाने थोडासा समजूतदारपणा घेतला. त्याला वाटलं की हा पागल वगैरे आहे काय की, आणि आमचा ते मारला टोला तर लागला. तोही बोलला याच्यासोबत, हाही त्याच्यासोबत बोलला. चहा वगैरे पुन्हा एकदा पाजला आणि त्यांनी आमच्या दोघांना वाटा लावलं. आम्ही निघलो. आता बघा, त्याची टेकडी आहे. त्या टेकड्याच्या साईडला एक छोटंसं गाव आहे. त्या गावाची एक वेशी आहे. ती वेशी ओलांडली ना की हा एकदम नॉर्मल झाला. माझा मित्र जो अनुराग होता तो तशा प्रकारे झाला आणि आम्ही सरळ घरी आलो. घरी आल्याच्या नंतर 2-4 दिवसाच्या नंतर तो झोपला होता तसाच झोपला. तो उठला नाही. उठला, जागी झाला तो, पण तो उठला नाही. मला त्याच्या घरून फोन आला. घरून फोन आल्याच्या नंतर मला त्याच्या घरचे सरळ म्हणले की तुम्ही काय केलं आहे, तुम्ही कुठं गेलते, तुम्ही केलं आहे काय नेमकं? माझा मित्र अपंग झाला आहे इकडं. म्हणजे माझा मुलगा अपंग झाला आहे. सॉरी, मित्र म्हणलं मी. माझा मुलगा अपंग झाला आहे. तुम्ही गेलते कुठं? तू पटकन इकडे ये. आता त्याची फॅमिली पूर्णपणे माझ्या फॅमिलीला भांडायला लागली की तुमच्याच मुलांनी नेलं, त्यानं असं केलं तसं केलं, त्याच्यामुळं असं झालं. आणि तो जो माझा मित्र आहे तो फक्त एकच शब्द बोलायला लागला होता, सौरभ, सौर्या, सौरभ, सौर्या, सौरभ. एकच शब्द, माझंच नाव. आणि त्याच्या फॅमिलीला वाटायला लागलं की ते सगळं काय आहे ते मीच केलं आहे. प्रत्येक दिवशी ते फोन लावायचे, शिव्या द्यायचे. काही दिवसांनंतर त्यांनी तर इतक्या घाणघाण शिव्या द्यायला चालू केल्या की आमचं जगणं मुश्किल झालं. आम्ही ते शहर सोडलं आणि दुसरीकडं राहिलो जाऊन. – 2017 एका अननोन नंबरवरून फोन आला. 2015 आम्ही तिथून निघलो होतो या सगळ्या प्रकरणामुळं. आणि 2017 मला अननोन नंबरवरून फोन आला आणि त्या फोनमध्ये माझा मित्र अनुराग बोलला, सौर्या यार, तुझी लय आठवण यायली. मला माहीत नाही मला किती दिवस जगायचं आहे अजून, पण मला तुला बोलायचं आहे. तू का गेला रे पळून? माझ्या घरचे तुला भांडू लागले म्हणून गेला पळून? यांना काय माहीत चुकी तुझी नाही आहे म्हणून. मी रडायला लागलो. मला वाटलं ना, मी जर तुझ्यासोबत जर आलो असतो तर तू ते लाकडं घेतले नसते आणि तुझ्यासोबत असा काय प्रकार घडला नसता. मी त्याला म्हणलं की चुकी माझी पण आहे. तो म्हणला की नाही, तू या गोष्टीला जिम्मेदार नको स्वतःला ठरवून घेऊ. असं काही नाही आहे, ती सगळी चुकी माझी आहे. मलाच तसला काही प्रकार कळायला नको हवा होता. पण माझी एक आग्रही इच्छा आहे की तू यावं, माझ्याजवळ बसावं, मला बोलावं पहिल्यासारखं. तू ये यार, तू ये. त्याच्या फॅमिलीने त्याच्या वडिलांना फोन घेतला. त्याचे वडीलही चांगले बोलले, आईही चांगली बोलली. मग मला वाटलं की जायला पाहिजे. तो मला म्हणला की तुला काहीतरी सांगायचं आहे. मी गेलो. माझी आई सोबत होती, माझ्या वडील नव्हते आले. मोटरसायकलवर आलो आम्ही. मधात गेलो. मधात गेल्याच्या नंतर त्याची जी रूम होती ना, त्या रूममध्ये खूप मोठ्या अगरबत्त्या लावलेल्या होत्या. कारण की त्या रूममध्ये असा दुर्गंध पसरू लागला की त्या दुर्गंधाने माणूस उलटी करणार अशा प्रकारचा दुर्गंध.
मी मधात गेलो. अनुराग त्याच्या बेडवर पडलेला होता. सगळ्या अंगावर त्यानं चादर ओढून घेतलेलं होतं. वरचा पंखा थोडा थोडा चालू होता. शांत मनानं असं वरी पंख्याकडे बघत होता तो. मी मधात आलेलं त्याला कळालं. त्याने डोळ्याचे पापणे असे फिरवले. त्यानं डोकं नाही फिरवलं पूर्ण, फक्त डोळ्याचे ते असं बुबळं फिरवले त्याने. मी त्याच्या जवळ आलो, बसलो. बसल्याच्या नंतर मला तो म्हणला की काय सौर्या, कसा आहे, बरा आहेस का? म्हणलं की हां बरा आहे मी. तो मला म्हणला घरी आलो, मी झोपलो आणि माझ्याजवळ एक बाई आली. मी म्हणलं काय, बाई आली तुझ्याजवळ? कोणती बाई? तो मला म्हणलं की आपण ज्या जागेवर फिरायला गेलो होतो ना, त्या जाग्यावर. मी परत तिथं गेलो होतो. मी म्हणलं अरेच्या माईला, याच्या डोक्यावर अजून परिणाम झालेला दिसतोय या. मी म्हणलं असं कसं परत जाशील तू? तू झोपला तसा उठलाच नाही तिथून. तो म्हणला की सोड रे, स्वप्नामध्ये गेलतो मी. म्हणलं ठीक आहे, पुढं? तुला माहीत आहे म्हणे, त्या बाजूच्या गावामध्ये एक बाई होती. तिच्यावर सलामी लय प्रेम करायचो. इतकं प्रेम करायचो की खूपच जास्त प्रेम करायचो. पण ती बाई साली दुसऱ्याची बायको होती. एक दिवस तिच्यासोबत मी तिच्या घरात होतो. एकदम कपडे वगैरे सगळं काढून रोमॅन्स चालू होता जोरात. टचकर तिचा नवरा आला. तिच्या नवऱ्याने बघितलं, पण मला काही नाही करू शकला. तो गप्प गुणानं मधल्या रूममध्ये गेला आणि तो बाहेर येऊस तर मी घराच्या बाहेर गेलो. 8 दिवस गेले आणि 8 दिवसाच्या नंतर गावात एक खबर आली. जे आपण फिरलो ना, त्या टेकडीवर टेंट मारला होता, त्या टेकडीवरून त्या बाईनं आत्महत्या केली. ज्याच्यावर मी प्रेम करायचो त्या बाईने. ती बिचारी खाली पडून मेली. जरा जरा जीव होता तिच्यात, श्वास येऊ लागला. जेव्हा तिचं ते शरीर गावात आणलं होतं ना तेव्हा. पण तिला तिचं डोकं हलवता येत नव्हतं, हात हलवता येत नव्हते, पाय हलवता येत नव्हते, काहीच नाही. तिनं बुबुळं मायाकर फिरवले, मला बघितलं आणि मला बघता बघताच तिनं जीव सोडून दिला. तिच्या शेजारी बसलेला तिचा नवरा तो रागान माझ्याकडे बघू लागला, पण बिचारा काही म्हणला नाही. 8 दिवस झाले. जरा जरा त्याची आठवण जाऊ लागली डोक्यातून की कोणीतरी अचानक माझ्या डोक्यामध्ये कुऱ्हाडीनं घाव घातला. मी खाली पडलो. ज्या जाग्यावर आपण लाकडं घेतले होते ना उचलून, त्या जाग्यावर मला कोणीतरी होडत नेलं. तिथं लाकडं रचलेली होती जळतण. त्याच्यावर मला टाकलं आणि आग लावली. अंधक अंधक मला दिसत होतं कोण होतं म्हणून त्यो. आणि अंदाजा लावून सांगू शकतो तोच बुवा होता, त्या बाईचा नवरा. त्याने जाळून टाकलं मला. आणि नंतर तुम्ही आले, ते लाकडं घेतले, त्याला पुन्हा आग लावली. मी परत आलो म्हणून माझी प्रियसी पण परत आली. आणि बस तेव्हापासून तुझा मित्र त्याच्या पलंगावरून उठला नाही. त्याला सहन झालं नाही. माझ्या प्रियसीची जशी हालत होती तशी हालत तुझ्या मित्राची करून टाकली.
आम्ही फार एकमेकांचा भोग घेतला आणि आता तुझा मित्र मरणार आहे त्यामुळे तुला बोलवले. अरे तुझा मित्र इतका तुझा जिवलग मित्र आहे, तो तुझं नावच घेत राहतो म्हणून म्हणलं ठीक आहे एकदा भेटू द्यावं. आता जातोय मी, तुझा मित्राला तू सांभाळ. इतकं बोलून त्यानं पापणी लावली आणि पुन्हा उघडली. पण यावेळेस त्याचे जे बुबळं होते ते माणसासारखे होते. या अगोदर जे बुबळं होते ते एखाद्या मांजरासारखे बुबळं होते. लहान मोठे होऊ लागले. जशी त्याने पापणी उघडली ना तसं त्याच्या डोळ्यामधून पाणी बाहेर आलं. थेंब थेंब खाली पडू लागलं. मी त्याचा डोळ्याचं पाणी पुसण्यासाठी हात समोर केला आणि डोळ्याचं पाणी पुसलं तर मला असं फील झालं जसं पाण्यामध्ये एखादी पेपर नॅपकिन विरघळतीये. तो मला म्हणला की सौरभ, मला फार त्रास होतो रे, मला माझं शरीर हलवता येत नाहीये, माझ्या हातात हात दे ना तू. मी त्याचा हात घेण्यासाठी त्याच्या अंगावरची चादर खाली काढली तर एवढा दुर्गंधाचा भपका आला ना माझ्या नाकामध्ये. मला वाटलं की मी आता उलटी करणार आहे, पण काय करणार, मित्र होता. त्याच्या हातामध्ये हात दिला. त्याच्या हाताची बोटं एवढी वाढली होती असं वाटत होतं की त्याच्या हाताच्या बोटावर 2 कांड इतके वाढलेले आहेत. इतकाले लांब लांब बोटं त्याचे झाले होते. त्याला मी म्हटलं, अरे इतकं शरीर कसं झालं तुझं? तेवढ्यात त्याची आई रूममध्ये आली. त्याची आई म्हणली की माहीत नाही, पण दिवसांदिवस याचं शरीर बदलत गेलं आहे. याच्या शरीरामधून चिकट पाणी बाहेर येत आहे. प्रत्येक जागून पोट, मांडी, पाय, बोटं, तोंड, चेहरा सगळीकडून. जरा जरा याचं शरीर सडतंय. याच्या पायाची बोटं वाढलीत, हाताची बोटं वाढलीत. बुबळं वेगळ्या वेगळ्या पद्धतीत होत आहेत. डोक्याचे केस गळून जात आहेत आणि खरंच त्याच्या डोक्याचे पण केस गळून गेले होते. तो पूर्णपणे टकला झाला होता. मी त्याचा हात सोडला, बाहेर आलो आणि जेवढं पण पोटात होतं सगळं उलट्या झाली माझी. बक 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 बक. त्याच्या आईला भेटलो, वडिलाला भेटलो आणि आम्ही दोघंजण तिथून त्याला आखरीचं बोलून निघलो. 3 दिवसाच्या नंतर परत फोन आला आणि त्यांनी अशी सांगितलं की अनुराग आता या जगामध्ये नाही आहे. गेलो, माती केली आणि आलो. आता 2024 एंडिंग चालू आहे. ही स्टोरी आपल्याला आलेली आहे. 2017 सौरभचा मित्र अनुराग वारला गेला. का? कारण की त्याने काहीच न विचार करता लाकडं आणले, जाळले. कोणत्या कारणावरून काय होईल ना काही सांगता येत नाही. आणि या जाग्यावर आपली ही स्टोरी संपती आहे. मित्रांनो, स्टोरी जर आवडली असेल तर स्टोरीला लाईक नक्की करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा की असले प्रकार खरंच होऊ शकतात का. भयंकर प्रकार आहे. ज्यांनी आपल्याला स्टोरी पाठवलेली आहे त्यांचं नाव सौरभ असं आहे. खरं नाव आहे त्यांचं. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ही पूर्ण स्टोरी सत्य आहे, खोटं काहीही नाही आहे. मान्य करा अथवा मान्य करू नका. आणि ते जे खाली सबस्क्राईबवालं बटन आहे ते दबल्या गेलं पाहिजे. नसल दबल्या जात तर लाकडं पिकडं काढा बाहेर आणि त्या लाकडाने त्याला दाबा, पण दाबा. तेवढाच थोडासा आधार भेटतो तुमचा. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. मंडळी, आज जी स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे ना, मी 100% गॅरंटी देऊन सांगू शकतो की ही स्टोरी प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा खटखटवून बाहेर येणार आहे. आणि स्टोरी सुरू करण्याच्या अगोदर, सगळ्यात अगोदर ना, मी तुम्हाला ही स्टोरी ज्यांनी मला पाठवली ना त्यांचं नाव सांगतो. त्यांचं नाव आहे संजय सोळंकी असं. त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा हे जे काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे सगळं काही माझ्या मित्रासोबत घडलेलं आहे. आणि खरं सांगू का, ही जी स्टोरी आहे ना
जेव्हा मी या स्टोरीचं टायटल वाचलं ना, त्यावेळेस मी स्टोरी ड्राफ्टमध्ये टाकून दिली होती. मला वाटलं की यार काय असणार आहे याच्यामध्ये, कारण की त्याचं जे टायटल होतं ते फारच ॲव्हरेजपेक्षा एक खालचं होतं. कोणाला जरी दाखवलं तर तो सरळ म्हणाल की मला नाही वाचायचं, अशा प्रकारचं ते टायटल होतं. ते टायटल काय मी तुम्हाला सांगणार नाही कोणतं होतं ते, पण तसं होतं म्हणून मी ती स्टोरी ड्राफ्टमध्ये टाकून दिली होती. आणि आज स्टोरी टाकण्याचा काही प्लॅनसुद्धा नव्हता, कारण की कालचा दिवस माझा मोरड्या गेला, अभ्यास वगैरे झाला नाही, काय स्टोऱ्याज वगैरे वाचणं झालं नाही, त्यामुळं काय बनवण्याचा प्लॅन नव्हता. पण आज जेव्हा मी स्टोऱ्या वाचू लागलो, सकाळपासून 2 वाजेपर्यंत मी स्टोऱ्या वाचल्या, मला एकही स्टोरी दमदार दिसली नाही. एकाही स्टोरीमध्ये ट्विस्ट दिसला नाही, एकाही स्टोरीमध्ये थ्रिलर वगैरे असं काही दिसलं नाही मला. असं सगळ्या स्टोऱ्या एकसारख्या वाटू लागल्या. जेवढ्या पण स्टोऱ्या मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्या सगळ्या स्टोऱ्या तशा मला सेम वाटायला लागल्या. मग मी नंतर ना या स्टोरीकडे माझं लक्ष गेलं की ड्राफ्टमध्ये टाकलेली स्टोरी आहे, थोडंसं उचलून बघूयात, कारण की हिचं टायटल सगळ्यांपेक्षा वेगळं होतं. आणि मी स्टोरी वाचायला सुरू केली. स्टोरी वाचता वाचता 1-2 मिनटापर्यंत तर मला असं वाटलं की यार मी माझा ना फुकटचा टाईम वेस्ट घालतोय, याच्यापेक्षा मी दुसरी एखादी स्टोरी वाचली आणि ती जर सांगितली ना तर चांगलं होईल. आणि मी कधीच एक स्टोरी वाचली ना की पुन्हा त्याला रीड करत नाही, ती परत दुसऱ्या दिवशी माझ्या पद्धतीनं मी सांगतो. ते सगळं वाचलेलं माझ्या डोक्यामध्ये फिट होतं. आणि तसंच या स्टोरीचं सुद्धा झालं. 1-2 मिनटापर्यंत माझं डोकं असं स्टेबल झालंच नाही, असं ॲक्सेप्ट करत नाही गेलं. पण जसं जसं मी समोर जात गेलो ना, भाई यार मी शॉक होत गेलो. असं हे बघा, शेवटपर्यंत मला असं वाटलं नाही की असं होईल म्हणून. शेवटपर्यंत मला असं वाटलं की हा रेग्युलर स्टोरी आहे, साधी चलती आहे, नॉर्मल सी आणि चांगली स्टोरी आहे. पण जेव्हा मी शेवटला गेलो ना, त्यावेळेस असं समजा की असं माणसाला वाटतं ना की आता आपण फुल हेल्दी आहे, आपल्याला कोणताच रोग नाही, काही नाही, अचानक आपल्याला हार्ट अटॅक येतो, तशा प्रकारची ही स्टोरी आहे. आता बघा, या स्टोरीचं जे काही इंट्रोडक्शन वगैरे ते जरा जास्तच लांब झाले. आता स्टोरीज लवकर सुरू करूयात आणि त्याच्या अगोदर आपलं छोटंसं इंट्रोडक्शन देऊयात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं. तुमच्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या चॅनलवर काही सत्य घटना तर काही काल्पनिक घटना घेऊन येत असतो. आणि माझं म्हणणं तर एवढंच आहे की या दोन्ही घटना तुम्ही फक्त मनोरंजन म्हणूनच बघाव्यात. आपल्या वास्तविक जीवनाशी या घटनांना निगडीत करू नये आणि जोडण्याचा प्रयत्न करू नये, जेणेकरून आपल्याला त्रास होईल म्हणून. तर आता चला सुरू करूयात. नमस्कार मंडळी, माझं नाव धीरज आहे आणि मी ज्या वेळेस कॉलेजमध्ये होतो ना, त्यावेळेस हा सगळा प्रकार माझ्यासोबत घडला होता. म्हणजे या प्रकाराची सुरुवात घडली होती. मला वाटतं की मी फर्स्ट इयरमध्ये असेल आणि ती जी मुलगी होती ती 12th होती. आणि आमचं कॉलेज आणि ते सगळं काही एकाच जागेवर होतं. आणि आमच्या कॉलेजमध्ये असं काही बंधन नव्हतं की मुलगी मुलाला बोलणार नाही किंवा मुलगा मुलीला बोलणार नाही, सगळं फ्री होतं, सब फ्री. आता ती जी मुलगी होती तिचं जेव्हा ॲडमिशन आमच्या कॉलेजमध्ये झालं ना, त्यावेळेस जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं त्यावेळेस माझं काळीज असं दुखदुख करायला लागलं होतं. कारण की मी या अगोदर कित्येक मुलीला बघितलं होतं आणि कित्येक मुली माझ्या फ्रेंड्स होत्या, त्यांना बोलताना त्यांना बघताना काही फील झालं नाही मला. पण जेव्हा ही मुलगी कॉलेजमध्ये आली ना, त्यावेळेस माझं काळीज ना असं एकदम असं धगधग करायला लागलं, अशी भीती वाटायला लागली. बरं समजा तुम्हाला कसं सांगू, समजा आपल्यासमोर अचानक एखादा जीवघेणा प्राणी आला ना तर कसं आपलं अंग थंडगार पडतं, तशा प्रकारे माझं झालं होतं. आणि ही मुलगी कॉलेजमध्ये आली की मला नाही हिला असं बघण्याची इच्छा फार व्हायची आणि ही कॉलेजमध्ये येण्याची वाट बघायचो मी. माझं काही माझ्या क्लासरूममध्ये लक्ष नव्हतं. माझ्या मित्रांनासुद्धा माहीत नव्हतं की मी कोण्या मुलीची वाट बघतोय, कोणीकडे बघतोय, काय नाही, काहीच नाही. मी कोणाला सांगितलंच नाही. 2 ते 3 महिने मी फक्त सलग तिला बघत राहिलो. आणि 3 महिने बघूनसुद्धा माझं मन भरलं नाही. माझं मन प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा तिला बघेल ना तेव्हा सेम तसंच सिच्युएशनमध्ये जायचं ज्या वेळेस तिला पहिल्यांदा मी बघितलं होतं. असं वाटत होतं की आज पहिल्यांदा तिला बघतोय. 3 महिन्याच्या नंतरसुद्धा, आणि 3 महिने लगातार मी तिला बघत राहिलो होतो, तरीसुद्धा मला असं वाटत होतं की नाही, आताच पहिली वेळेस आहे हिला मी बघतोय. 3 महिन्याच्या नंतर मी माझ्या एका मित्राला सांगितलं की यार मित्रा, आपल्या कॉलेजमध्ये 12वीमध्ये एक मुलगी आहे बघ, तिचं नाव निकिता राठोड असं आहे. ती मुलगी नाही यार, मला आवडते. असं म्हणल्याच्यानंतर जो माझा मित्र आहे तो माझ्याकडं असं बघायला लागला आणि पळत गेला माझ्या ग्रुपकडं. आमच्या मित्राचा एक ग्रुप होता 4-5 जणांचा, त्याच्यात गेला. त्याने सगळ्यांना सांगितलं आपल्या भावाला ती मुलगी आवडली, आपल्या भावाला ती मुलगी आवडली. काही का असं ना आपल्या भावाचं आणि त्या मुलीचं रिलेशनशिप जोडून द्यायचं.
सगळेजण तयार झाले, त्यांच्या ज्या गर्लफ्रेंड्स होत्या त्यासुद्धा तयार झाल्या. सगळेजण माझ्याजवळ आले. 4-5 जण होते, 4-5 जणांच्या 4-5 जणी गर्लफ्रेंडसुद्धा होते. मी फक्त एकलाच नल्ला होतो. मला नव्हती गर्लफ्रेंड, मी एकलाच होता असा भांड. कारण की मला याच्या अगोदर कोणती मुलगी आवडलीच नाही. ज्या कोणी पण होत्या त्या सगळ्या फ्रेंड सर्कलमध्ये होत्या आणि तिथं काय फील नाही आल्याच्यानंतर आपण ते काम नाही केलं पाहिजे, तसा माझा एक रूल होता. तर ते जितके पण होते ते सगळे आले. सगळे आल्याच्यानंतर सगळेजण माझ्या तोंडाकडे बघायला लागले. तर मला म्हणले की कधीपासून? म्हणलं यार 2-3 महिन्यापासून मला ती आवडते. मग ते म्हणले की तू अगोदर का नाही सांगितलं? मी म्हणलो की यार कसं, मी फक्त कन्फर्म करून घेऊ लागलो की ठीक आहे किंवा नाही. पण कसं यार की तिला रोज पाहिलं ना तरी असं वाटतं की आज पहिल्यांदा पाहिलं. सगळ्यांना खुशी झाली की एक माझ्यासारखा असा डफर माणूस एखाद्या मुलीच्या प्रेमात कसा पडू शकतो. सगळ्यांनी प्रयत्न चालू केले आणि काय माहीत काय जादू केली यांनी. कंप्लीट 8 दिवसामध्ये ती मुलगी माझ्याकडे बघायला लागली, निकिता, आणि मी तिच्याकडे बघायला लागलो. आता हळूहळू आम्ही दोघंजणं एकमेकांना बोलण्याचा प्रयत्न करत होतो. कारण तसं कसं आहे, आमच्या कॉलेजमध्ये माझा थोडासा होता मान, मला थोडं मुलं मानायचे. मी चांगला होतो, स्टडीमध्ये चांगला होतो आणि जे आमचे कॉलेजचे प्रोफेसर वगैरे होते ते सुद्धा चांगले होते. सॉरी मी प्रोसेसर म्हणलो, बरं तसं म्हणलं तर ते प्रोसेसरच आहेत. चांगल्या माणसांना वर काढण्याचा प्रोसेस करतात ते. तर तशा प्रकारचं माझी थोडी इज्जत फार होती कॉलेजमध्ये. तर तिला ते सगळीकडून माहीत करून घेतलं त्यानं त्या 8 दिवसामध्ये. 8 दिवसाच्या नंतर मग ती माझ्याकडे बघायला लागली. हळूहळू आमचं मैत्री झाली. मैत्रीचं रिलेशनमध्ये परिवर्तन झालं आणि दोघं एकमेकावर प्रेम करायला लागलो. प्रेम केल्याच्या नंतर मी कधीही तिला फोर्स केलं नाही की मला किस पाहिजे किंवा मला तसं काही करायचं आहे किंवा जवळ ये, मिठी मार, काहीच नाही. आमचं रिलेशनशिप क्लोज झाल्याच्या नंतर 2 महिन्याच्या नंतर तिनं मला पहिला हग केला, म्हणजे पहिल्यांदा मिठी मारली. आणि त्यावेळेस मी असा एकदम सुन्न झालो, एकदम धुंद झालो. मला असं वाटलं ना की मला सगळं भेटलं, आता मला काही पाहिजे नाही. नॉर्मली मुलांचं आणि मुलींचं असं असतं की बाबा जोपर्यंत तसं काय होत नाही तोपर्यंत त्यांना असं वाटत नाही की आपण काय केलं आहे म्हणून. पण मला ना यार कसं असं सगळं झाल्यासारखं भेटलं आहे. तिनं हाक केलं. ती इतकी बुटकी होती, तिचं डोकं माझ्या काळजापाशी आलं आणि हळूवार म्हणली की यार आय लव्ह यू सो मच, एवढं म्हणली आणि ती निघून गेली. मी फक्त एका जागेवर असं उभा, स्टॉप, बघतो तिच्याकडं, एकदम हॅपी. मी कोणत्या फिलिंगमध्ये आहे, काय आहे माझं मला समजत नव्हतं. पण मला फार खुशी होती. मला कळालं नाही की मला काय भेटलं आणि काय नाही. आणि ते जे ते फील आहे ना जेव्हा तिनं मिठी मारली होती ते मी कित्येक तरी दिवस विसरलो नाही. कमीत कमी 8-15 दिवस तरी विसरलो नाही. आणि तिनं त्यानंतर 8-15 दिवसाच्या नंतर तिनं काय नंतर हाक पुन्हा केलं नाही. हां तर केलं, बट 8-15 दिवस त्या पहिल्या मिठीच्या नंतर दुसरी मिठी तिनं मारली नाही. पण 15 दिवस त्या मिठीचा जो अनुभव होता ना तो माझ्यासोबतच राहायचा. मी खुश राहायला लागलो. घरी 2 चपात्या खायच्या तर 3 खायला लागलो. आईला चांगलं बोलायचं तर त्याच्यापेक्षा चांगलं बोलायला लागलो. वडिलांपुढं माझी वाचा उकळत नव्हती, मी बोलायला सुद्धा हिंमत करत नव्हतो. तर वडिलांसोबत मी थोडा फ्रेंडली व्हायला लागलो. माझे वडील पण खुश राहायला लागले, सगळी फॅमिली खुश राहायला लागले, मी खुश राहायला लागलो. आणि ते लोक म्हणतात ना की प्रेमाच्या लफड्यामध्ये पडल्याच्या नंतर शिक्षणावर काही परिणाम होतो, असं होतं, तसं नाही नाही नाही, काहीच झालं नाही. मला उलटी ताकद भेटली. माझं असं झालं की यार आपण ना भविष्य आपलं चांगलं करायचं आणि आपल्या भविष्यामधली जी राणी आहे ना आपली, ती आपल्या जवळ आहे, आपली क्वीन. तर कशाचं टेन्शन आहे आपल्याला? आपल्याला सगळं आहे आपल्याजवळ. आपण का दुसऱ्याचं टेन्शन घ्यायचं? आपण फक्त आपल्या कामावर फोकस करायचं. जेवढा मी स्टेबल ती नसताना माझ्या आयुष्यामध्ये होतो ना त्याच्यापेक्षा जास्त स्टेबल मी आत्ता होतो. म्हणजे अल्ट्रा स्टेबल म्हणलं तरी चालतंय. दिवस कटत गेले, पेपर झाले, कॉलेजेस झाले आणि जितके वर्ष आमच्या दोघांचं कॉलेज होतं तेवढे वर्ष आमचं रिलेशनशिप एकदम सुरळीत आणि पद्धतशीर चालू होतं. तिनं कधीही दुसऱ्या मुलाकडे बघितलं नाही ना मी कधी मुलीकडे बघितलं नाही. आणि तेवढ्या त्या याच्यामध्ये आम्ही कधीही एकमेकासोबत इंटरकोर्स केला नाही किंवा आम्ही ते शारीरिक संबंध बनवले नाही, कधीच नाही. मिठी मारायची, एखाद्या वेळेस कधीतरी महिन्यातून एखादा किस करायचा, ओके, काही प्रॉब्लेम नाही. खुश मामला होता आमचा सगळ्यांचा. कॉलेज संपलं होतं. कॉलेज संपल्याच्या नंतर सगळेजण खुश होते, फक्त आम्ही दोघंजणं थोडेसे नाराज होतो. कारण की जी निकिता होती ना ती थोडी बाहेर स्टेटमधली होती आणि मी दुसऱ्या स्टेटमधला होतो. त्यामुळं आम्हाला कॉलेजच्या नंतर भेटणं बोलणं हे थोडंसं अवघड जाणार होतं आणि हे आम्हाला माहीत होतं. माझं तरी समोर शिक्षण चालू होतं, पण जी निकिता होती ना
तिला माहीत होतं की आता याच्यानंतर तिचं शिक्षण काय होणार नाही, कारण की तिचे जे वडील घरचे माणसं आहेत ते तिला शिकू देणार नव्हते. तिनं मला सांगितलं होतं की बाबा माझं एवढं शिक्षण, याच्यानंतर काही शिक्षण होणार नाही, नंतर चांगला एखादा मुलगा बघून माझं लग्न लावून टाकते, असं तिनं मला सांगितलं होतं. मग पूर्ण कॉलेज झालं. जे तिनं सांगितलं होतं ते आठवलं आणि तिलाही आठवलं जे ती मला म्हणली होती. आम्ही एका जागेवर बसलो होतो निवांत एकल्यामध्ये दोघंजणं. तिनं माझा हातात घेतला आणि मला म्हणली की यार माझ्यासोबत लग्न करशील का, असं अडखडत बोलली ती. आणि तिच्या बोलण्यामागचं कारणही तसंच होतं ना की माझे जे मित्रमंडळी होते, तिच्या जे मैत्रिणी मंडळी होत्या, त्यांचे ब्रेकअप होऊन पॅचअप झाले, पॅचअप होऊन पुन्हा ब्रेकअप झाले आणि त्यांचे 1-1, 2-2 बॉयफ्रेंड किंवा 1-1, 2-2 गर्लफ्रेंडसुद्धा होऊन गेल्या होत्या. त्यामुळे हिनं थोडंसं अडखडत विचारलं आणि हिला कुणीतरी म्हणलं होतं जे कॉलेजमध्ये प्रेम असतं ना ते लग्नासाठी नसते, ते फक्त कॉलेजपुरतं सीमित असते. त्यामुळे तिनं मला अडखडत विचारलं की तू यार माझ्यासोबत लग्न करशील का. तिनं असं विचारलं ना की माझ्या डोळ्यामधून पाणी आलं. मला माहीत नाही का आलं ते, पण आलं. लोक म्हणतात ना की मुलं रडत नाहीत, पण यार तिचा असा शब्द ऐकला ना की माझ्या डोळ्यामधून पाणी आलं. मी हो बोललो, हो. मग तिनं माझ्या हाताला घेतलं, माझ्या हाताला एक किस केला, मला मिठी मारली, मला एक किस केला आणि मला म्हणले की कॉलेज संपले, मी घराकडे जाते, आईवडिलांना बोलते, त्यांना हे करते, राजी करते आणि मग आपण लग्न करूयात. कारण की कसं त्यांचा आशीर्वाद लागतो ना. आपल्याकडे दुसरा पण रस्ता आहे, कोर्ट मॅरेज केली असती आपण, पण नाही, ते व्यवस्थितशीर वाटत नाही. आईवडिलांची इज्जत जाईल आणि वरून पुन्हा प्रॉब्लेम्स होतील, नाते तुटतील. नाते खूप महत्त्वाचे असतात जगण्यासाठी. ती इतक्या समजूतदारपणाने मला बोलते ना की यार मी फक्त तिचं बोलणं ऐकत होतो. तिनं सगळं काय बोलली, मी तिच्या होमध्ये हो मिसळून टाकलं आणि ती तिच्या गावाकडे निघून गेली आणि मी माझ्या गावाकडे निघून गेलो. मी फक्त तिचे विचार करू लागलो. मला माहीत होतं की आता आमचं लग्न होणार, व्यवस्थितशीरपणे आम्ही राहणार. कारण की मी सुद्धा काही असा एकदम गरीब नव्हतो आणि एकदम असा लय मोठा श्रीमंतही नव्हतो. आणि मला माहीत होतं की माझं जे शिक्षण आहे त्याच्यामधून मला जी जॉब आहे ती सुद्धा व्यवस्थितशीर लागणार आहे. त्यामुळं मला काय टेन्शन नव्हतं आणि तिलाही माहीत होतं की बाबा याचं जी कंडिशन आहे ही चांगली आहे, माझे आईवडीलसुद्धा याला देतील म्हणून, मला तिथं लग्न लावून देतील म्हणून, असा तिचा समज होता. ती गेल्याच्यानंतर 1 महिना होतो, 2 महिने होतात, 3 महिने होतात, 4 महिने होतात. 4 महिन्याच्या नंतरही तिचा काही फोन नाही, कॉल नाही, SMS नाही, काय नाही. मग 4 महिने मी तिची सलग वाट पाहिलो आणि 5व्या महिनी माझ्या मनामध्ये विचार यायला लागले की ती मला म्हणली होती की माझं याच्यानंतर शिक्षण नाही आणि माझे जे आईवडील आहेत ते माझ्यासाठी एक मुलगा बघतील आणि त्यांच्यासोबत माझं लग्न लावून देतील, असं ती मला म्हणली होती. लग्न तर नसेल ना झालं तिचं. मग मी ठरवलं की नाही, तिच्या गावी जाऊन बघायचं. मी तिकीट वगैरे ट्रेनचं बुक केलं आणि ज्या दिवशी मला जायचं त्या दिवशी माझं सगळं सामान वगैरे घेऊन असं त्या याच्यावर गेलो मी रेल्वे स्टेशनवर. आणि जेच माझी ट्रेन यायची की त्या ट्रेनच्या पलीकडून मला निकिता दिसली, जी माझ्यापाशी आली होती तिचं सामान वगैरे घेऊन. आली, मला जोरात मिठी मारली, माझ्या गालावर एक किस केला आणि मला म्हणले की विलाज नाही, माझ्या आईवडील काही मानत नाही आहेत, आपल्याला कोर्ट मॅरेज करावं लागेल किंवा एखाद्या मंदिरामध्ये जाऊन लग्न करावं लागेल. आता हे जे 4 महिने होते ना पाठीमागचे, या 4 महिन्यामध्ये माझ्यासोबत खूप काही झालं होतं. माझे आई, माझे वडील दोघेही एका ॲक्सिडेंटमध्ये वारले होते. मी घरामध्ये फक्त एकलाच होतो. मला बहीण पण नव्हती आणि ना भाऊ नव्हता आणि माझ्या पूर्ण घरात मी एकलाच होतो. मग मी निकिताला घेऊन माझ्या घरी गेलो. जेव्हा घरी गेल्याच्यानंतर माझी जे निकिता आहे ती मला म्हणली की आई बाबा दिसत नाही आहेत, कुठे आहेत. मी तिला हे सांगितलं. ती पुन्हा माझ्या गळ्यात पडली, थोडी रडली, मला पुन्हा किस केला. मला म्हणले की सॉरी यार, मी तुला मेसेज केला नाही, फोन केला नाही, मला माफ कर. मी तिकडे इतकी बिझी होते ना की मी सगळीकडे प्रयत्न करू लागले की आपलं लग्न ते लावून द्यावं, पण ते काही लावून देण्याच्या मार्गावर दिसत नाहीत आणि त्यामुळे मी इकडं पळून आले, मला माफ कर. मी म्हणलं अरे इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही. कारण की अंधाधुंद आम्ही एकमेकावर प्रेम करायचो. मिठी मारल्याच्या नंतर आम्ही माझ्या घरामध्ये राहू लागलो. आता जे शेजारी पाजारी आहेत ना ते थोडं लक्ष देऊ लागले की बाबा हा मुलगा, या मुलाने कोणती मुलगी आणली, लग्न नाही झालेलं, काही नाही आहे, तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नाही, काही नाही आहे, असं बघायला लागले. आमच्याकडं असं जाता येतं असं घरामध्ये बघायला लागले. मी निकिता खुर्चीवर बसलेलो असो आमच्या ग्राउंडमध्ये, तर लोक यायचे आणि असं बघायचे. मी जेव्हा बोलता वेळेस तिला बघायचे, निघून जायचे. साहजिक आहे ना, एखादी मुलगी जर कोण आणली तर लोक पाहतच ना कोण आहे, कुठली आहे, कशी आहे. आजूबाजूचे सगळी लोक बघायला लागले. मग एकदा पुन्हा निकिता म्हणली की
मी काय करते, पुन्हा एकदा बाबाकडे जाऊन येते. 15-20 दिवस माझ्याजवळ राहिली आणि म्हणली की मी पुन्हा एकदा बाबाकडे जाऊन येते. आणि सांगायची एक गोष्ट म्हणजे त्या 15-20 दिवसामध्ये आम्ही शारीरिक संबंधसुद्धा बनवले, कारण की आम्ही ठरवलं होतं लग्न करायचं आहे म्हणून. मग म्हणलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. ती मला म्हणली की बाबा मी 4-5 दिवसामध्ये परत वापस येते, तू टेन्शन घेऊ नको. आणि यावेळेस तर 100% ते माझ्यासोबत हे होतील. आणि त्याच्यासाठी मी काय करणार आहे, ज्या दिवशी जायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी आपण एका मंदिरामध्ये जाऊ, एकमेकांना हार घालू, तू माझ्या डोक्यामध्ये हे कर, कुंकू वगैरे भर, आणि मी या अवतारामध्ये माझ्या घराकडे जातो. त्यांना सांगते की बाबा आम्ही मंदिरामध्ये लपून लग्न केलं आहे, आता माझं लग्न लावून द्या, नसता लावून देत तर मी माझी परत वापस जाईल, असं ते म्हणली होती. मग तसं तिनं म्हणल्याप्रमाणे लग्न वगैरे केलं. कोणीच नव्हतं. आम्ही दोघं गेलो मंदिरामध्ये, हार घातले, कुंकू लावलं, एक सेल्फी काढला, बस. फक्त तेवढं ते सबूत पाहिजे होतं तिला, वडिलांना दाखवायला की माझं तुम्ही आता दुसरीकडे कुठं लग्न लावू शकत नाहीत, मला फक्त त्याच्यासोबतच राहायचं आहे. अशा प्रकारे ती निघून गेली. निघून गेल्याच्या नंतर 2-4 दिवसाचे 4-5 दिवस झाले, 4-5 दिवसाचे 15 दिवस झाले, मी फक्त तिची वाट बघत राहिलो होतो. मला वाटलं की यार येईल, पण ती आली नाही. 1 महिना उलटून गेला. मी निर्णय केला की आत्ता 100% जायचं, आणि जे काय आहे ना इकडे का तिकडे करून यायचं, तो टिनेव का फाटून येऊ. मी माझे कपडे वगैरे घेतले थोडेसे 2-4 दिवसापुरते, गेलो रेल्वेमध्ये बसलो आणि सरळ जिथं तिचं गाव आहे ना तिथं गेलो. तिथं गेल्याच्या नंतर तिच्या घरी गेलो, घरामध्ये पोहोचलो. तिथं गेल्याच्या नंतर तिची आई होती, आजी होती. तिचे आई म्हणजे वडील वगैरे कोणी नव्हते, तिचे कुठंतरी बाहेर गेले होते. आई आणि आजी होती. त्यांना मी बोललो, बसलो, त्यांनी मला पाणी वगैरे दिलं, चहा वगैरे दिला. आणि मी तिला म्हणलो की निकिताला बोलवा ना. ते दोघंही जण माझ्याकडे बघतायत एकसारखे. मी म्हणलं काय झालं, बोलवा ना तिला. कोणीच बोलत नव्हतं. तेवढ्यात तिचा वडील आला वाटते पाठीमागून. तो म्हणला की निकिता नाही आहे इथं. मी उठलो, कप खाली ठेवला, म्हणलं तुम्ही निकिताचे कोण? ते म्हणले की मी बाप आहे तिचा, आणि तू धीरज आहेस ना, तिचा प्रियकर? मी म्हणलो हो, मी धीरजच आहे, तिचा प्रियकर, आणि आम्ही लग्न केलं आहे. माझ्या बायकोला मी न्यायला आलो आहे. तो माझ्याकडं असं बघितलं आणि त्याने मला मिठी मारली. मी आश्चर्यचकित, मला निकिताच्या वडिलांनी मिठी मारली. निकिताचे वडील जर माझ्यावर इतकं म्हणजे माझी इज्जत केली त्यांनी, तर मग निकिता अजून आली का नाही, हा प्रश्न माझ्या डोक्यामध्ये पटकन पडला. तिच्या वडिलाच्या डोळ्यामधले अश्रू माझ्या खांद्यावर पडले. माझा खांदा थोडा वलगट झाल्यासारखा झाला. कळतं ना माणसाला. मी त्याच्या वडिलाला थोडंसं दूर केलं. त्याला म्हणलं काय झालं, तुम्ही का रडतायत? मग तिचे वडील म्हणले की तुम्ही इतका उशीर का केला? म्हणलं का उशीर का केला म्हणजे? ते म्हणले की अहो, निकिताचं जेव्हा कॉलेज संपलं होतं त्यावेळेस निकिता घरी आली होती, आणि त्यावेळेस निकिताने मला सांगितलं होतं की तुमच्यासोबत लग्न करायचं आहे. आम्ही राजीसुद्धा झालो होतो, पण ज्या मुलासोबत तिचं लग्न करायचं होतं, आम्ही ठरवलं होतं, तो मुलगा थोडासा असा हे होता, म्हणजे भारी होता, म्हणजे ते म्हणतात ना ते पॉलिटिशियनचं मागं असल्याच्यानंतर दादागिरीवाला होता. मग आम्ही त्या मुलाला सांगितलं की बाबा आमची निकिता दुसऱ्यासोबत प्रेम करते, तर तिला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे, आणि ती त्याच्यासोबतच लग्न करणार, आम्ही तिथंच तिला देणार, आमची मुलगी खुश तर आम्ही खुश. पण त्याने ऐकलं नाही, आणि तो एक दिवस आला आणि निकिता शेतामध्ये होती, तिथूनच निकिताचं त्यानं अपहरण केलं. अपहरण केल्याच्या नंतर त्याने निकितासोबत जे नाही करायचं ते सगळं केलं आणि निकिताला सोडून दिलं. निकिता घरी आली, तिने एक लेटर लिहिलं आणि स्वतःला गळफास देऊन स्वतःचं आयुष्य संपवलं. मी एकदम शॉक झालो. असं का केलं तिने? असं कसं शक्य आहे? माझ्या डोक्यामध्ये एक प्रश्न आला की कॉलेज झाल्याच्या नंतर नाही, निकिता तर आत्ता आली होती ना, आत्ता झाले का हे? तिचे वडील म्हणले की नाही, आत्ता नाही झालं, हे बरेच दिवस झालेलं आहे. बरेच दिवस म्हणजे कमीत कमी 10-11 महिने झाले म्हणे झालेलं आहे. मी कन्फ्यूज. 10-11 महिने? ते निकिताने लिहिलेलं लेटर दाखवा बरं मला, पटकर लेटर दाखवा. त्यांनी ते लेटर सांभाळून ठेवलं होतं. ते लेटर घेतलं, मला दाखवलं. मी ते लेटर वाचलं. त्या लेटरमध्ये होतं की बाबा मला तुमच्याशी काही तक्रार नाही धीरजची. माझ्या आयुष्यामध्ये सगळं काही सुरळीत होतं, पण माझं आयुष्यच एवढं होतं. तिनं अशा चांगल्या पद्धतीनं लिहिलं होतं, आणि तिने त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की जे मी करते ना हे माझ्या मनानं करते,
मी आजपर्यंत धीरजला माझ्या अंगालासुद्धा हात लावू दिला नाही किंवा त्याने माझ्या अंगालासुद्धा हात लावला नाही. मी एकदम पवित्र होते आणि मी धीरजला पवित्रच भेटणार होते. तुम्ही माझं लग्नही लावून देणार होतात. माझं कॉलेज सुटून महिनाच झाला नाही की माझ्यासोबत असं झालं आहे. या डागासोबत मी धीरजसोबत जगू शकत नाही आणि या डागासोबत तुमच्या नावही घेऊन जगू शकत नाही. म्हणून मी माझं आयुष्य संपवते. मला माफ करा. आणि जर कदाचित माझा धीरज जर घरी आला तर त्याला माझ्याकडून सॉरी म्हणा, माफी मागा, असं त्या लेटरमध्ये लिहिलेलं होतं. आणि हे सगळा प्रकार जेव्हा निकिता कॉलेज सोडून आली होती त्याच्या दुसऱ्याच महिनी घडला होता. आता याला समजायला लागलं की जेव्हा मी आणि निकिता दरवाजामध्ये बसायचो, घराच्या बाउंड्रीमध्ये बसायचं म्हणजे त्या ग्राउंडमध्ये बसायचो, तेव्हा लोक येणं जाणं करताना बघत का होते. मी जेव्हा निकितासोबत बोलत रस्त्यानं जायचो तेव्हा लोक मला बघत का होते. माझा गैरसमज होता की निकिता न लग्न करताच माझ्यासोबत आली आहे म्हणून समाज बघतोय. पण तसं नव्हतं. मी एकल्याला बोलत होतो. निकिता फक्त मला दिसत होती. मी पटकन तिथून माझं सामान आवरलं. मी घरी आलो. घरी आल्याच्या नंतर जे माझे थोडे ओळखीचे होते मी त्यांना विचारलं की असं काय आहे. ते म्हणायला लागले की भाई तुला लोक गावातले वेडे म्हणायला लागलेत की तू स्वतःला बोलायलास, असं करायला तसं करायलास, काय मॅटर आहे तुझं. पण ते मॅटर तसं नव्हतं. मी पागल नव्हतं. मला भेटायला निकिता आली होती. तिला जसं जगायचं होतं ती तसं माझ्यासोबत 15 दिवस जगली. पण समाज म्हणतो की मी वेडा झालो. वेडा तर वेडा. आणि मला लग्नही करायचं नाही. आणि खरं सांगू त्या माणसाने लग्नसुद्धा केलं नाही. तो आत्ता पण असा बिन लग्नाचा आहे. फ्रेश राहतो, खातो, पितो, जातो, येतो, हॅपी हॅपी आहे का नाही. गोष्ट भारी. हॉरर नाही आहे, भीतीदायक नाही आहे, पण जवळपास प्रत्येकाच्या मनात जाऊन बाहेर येणारी आहे. कित्येक जणांचं असं प्रेम आहे जे सुटून जातं. कारण माहीत नसतं पण तुटतं. फक्त एकच असं म्हणणं आहे की बाबा जर तुमचं प्रेम असेल, जर ते तुम्हाला भेटलं नसेल किंवा त्याने दुसरीकडे लग्न केलं असेल तर थोडं समजून घ्या की त्याने एकतर आईवडिलांची इज्जत राखली असं समजून द्या. काय फरक पडतो यार. प्रेम मनातून होतं, शरीराहून होत नाही. मनामध्ये माणूस पाहिजे. शरीराचं काय कुठं पण भेटतं 300 रुपयामध्ये. बरं मित्रांनो, किती भीतीदायक असेल तो क्षण ज्या क्षणी आपल्या जवळच्या ज्या निर्जीव वस्तू असतात, आपण ज्यांना वापरतो, फेकून देतो, तोडतो, मोडतो, कधी त्यांच्यामध्ये जीव आला तर. आणि कधी त्यांच्यापासून आपल्याला अशी भीती वाटायला लागली की जशी एखाद्या राक्षसापासून वाटेल. काय होईल आणि कसं वाटेल. तर आज जी स्टोरी आपल्याकडे आलेली आहे ना, ही स्टोरी त्याच प्रकारची आहे. आणि स्टोरी फार छान आहे बरं का. स्टोरी शेवटपर्यंत ऐका. स्टोरी ऐकता वेळेस जर असं डोळे लावून इमॅजिनेशन करा तर स्टोरी ऐकायला आणि डोळे लावून स्टोरी बघायला मजा येईल. तर मित्रांनो नमस्कार, माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं. मित्रांनो तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे की आपण आपल्या चॅनलवर कधी सत्य घटना तर कधी काल्पनिक स्टोऱ्या घेऊन येतो आणि त्या दोन्ही पण खूप चांगल्या असतात. आणि तुमच्याजवळ जर एखादी अशी स्टोरी असेल तर तुम्ही मला खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल ID दिलेला आहे किंवा व्हॉट्सअप फोन नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला पाठवू शकता, ज्यावर तुम्हाला सोपं पडेल त्या मार्गाने. तर चला आता आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात. मित्रांनो माझं नाव प्रतीक आहे आणि मी एका साखर कारखान्यावर सुपरवायझर म्हणून काम करतो. माझं वय 27 वर्ष आहे आणि माझं नुकतंच लग्न ठरलेलं आहे आणि लग्नही खूप ताळजोडी करून ठरवलेलं आहे. मला कोणी पोरगीत देत नव्हतं कारण की माझी हालत अशी होती की मी दिसायलाही चांगला नाही, सरकारी नोकरी नाही, जिथं साखर कारखान्यामध्ये काम करतो तिथंही जास्त काही पगार नाही. मला 17-18 हजार रुपये पगार आहे आणि ते पण असा खेड्याच्या जाग्यावर आहे की तिथं म्हणजे जास्त पगार नसणार अशा प्रकारचं मी तिथं काम करायचो. आणि सुपरवायझर लागलो म्हणजे काय असा एखाद्या डिग्री वगैरेवर लागलो नाही, नॉर्मली ओळखीनं मी तिथं नोकरी करायला लागलो. थोडाफार एक्सपिरियन्स होता त्या कंपनीमध्ये काम करण्याचा, त्याच्यामुळं मला पोस्ट ती सुपरवायझरची भेटली. आणि त्याच कारणामुळं माझं लग्न होत नव्हतं. दिसायला आबडधोबड होतो, काळाभोर होतो आणि वरून मायबाप जे होते त्यांना माझी काही काळजी नव्हती. माझा एक मोठा भाऊ आहे, त्याला सरकारी नोकरी आहे, पैसा चांगला कमावतो, राहतो चांगला,
दिसायला चांगला आहे त्यामुळं त्या सगळ्यांची ओढ त्याच्याकडंच आहे. माझी आई, माझे वडील, माझी बहीण सगळेजण त्याला इज्जत देतात, पण मला काहीच नाही. मी कुठं खाल्लं काय, पिल्लं काय, माझी पगार आली काय, कुठं गेली काय, कोणाला काही फरक पडत नाही. त्यामुळं मी असा होतो की मला सगळी फॅमिली असूनसुद्धा मी लावारीस होतो. आता ही जी घटना माझ्यासोबत घडलेली आहे ना, ही घटना मी जेव्हा 25 वर्षाचा होतो, ज्यावेळेस त्या साखर कारखान्यामध्ये चांगलं काम करण्यामध्ये रमलो होतो, त्यावेळेस ही माझ्यासोबत घडलेली घटना आहे. आणि त्यावेळेस काय माझं लग्न वगैरे ठरलेलं बिरलेलं काय नव्हतं बाबा. मी असा एकदम असा नॉर्मली मुलगा जसा असतो ना तशा प्रकारचा मुलगा होतो, एकदम जोशीला. आणि असं वाटत होतं की या जगामध्ये मी काहीच करेल आणि काहीच नाही, आणि मी किती श्रीमंत होईल आणि कितीच लाईफमध्ये सक्सेस होईल. पण तो माझा खूप गैरसमज होता. सक्सेस होण्याचे फक्त 2 मार्ग आहेत, एक म्हणजे डोक्याची आयडिया आणि दुसरं म्हणजे शिक्षण. तर माझ्याजवळ दोन्ही नव्हतं, शिक्षणही नव्हतं आणि डोक्याची आयडियाही नव्हती. फक्त जे होतं ते हार्डवर्क होतं. चला ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मला आयुष्यामध्ये सुपरवायझरची नोकरी भेटली, तेच खूप मोठं झालं. फक्त मी कारखान्यामध्ये जातो, लोकांना काम सांगतो, काही बिघाड असले की ती बघतो आणि लोकांना ऑपरेट वगैरे करण्याचं हे सांगतो. म्हणजे एखाद्या छोट्या मालकासारखं, ते असतात ना एकाच्या खाली, तसा एक छोटासा मालक असल्यासारखा आहे आणि मी खुश आहे. पण माझ्यासोबत जी घटना घडली होती ना, ती इतकी भयंकर घडलेली होती की त्या घटनेनंतर मी अजून पण ती गोष्ट माझ्याजवळ बाळगत नाही. त्या गोष्टीमुळे जे माझ्यासोबत घडलं होतं ती गोष्ट आता तुम्हाला सांगतो बघा. वेळ रात्रीचे 11 वाजले होते आणि मी माझ्या रूमवर जाऊ लागलो, ज्या खेड्यामध्ये मी माझी रूम बनवली होती तिथं. आता त्या खेड्यामध्ये ना एक रेल्वे स्टेशन आहे, जे रेल्वे स्टेशन संध्याकाळी 9च्या नंतर एकदम सुनसान असतं. तिथं कुणी जात नाही. तिथं ना कोणता टीसी राहतो, ना कोणी तिथं नोकरीला राहतं आणि नाही कोणता प्रवासी त्या स्टेशनवर जाऊन बसतो, कारण की संध्याकाळी 9च्या नंतर तिथं एकही ट्रेन थांबत नाही. आता असं नाही की ते स्टेशन भूती आहे किंवा हॉरर टाईप्स आहे, काही गोष्टी बिष्टी आहेत त्याच्या, नाही, तसं काही नाही. ते एकदम चांगलं स्टेशन आहे. फक्त खेडेगाव असल्यामुळं तिथं काय कोणी जास्त जात नव्हतं आणि राहत नव्हतं. तर त्या स्टेशनवर मी नेहमी संध्याकाळी जाऊन बसायचो. आणि मला आज कारखान्यामधून येण्यासाठी फार उशीर झाला होता. 9, 9:30चा टाईम झाला होता. गेलो, जेवण वगैरे केलं, रूमवर गेलो, झोपलो. आणि नंतर मला काही झोप येत नव्हती, त्यामुळं मी असं ठरवलं की चला स्टेशनवर जाऊन थोडंसं फिरून यावं आणि थोडं बसावं, कारण की ती एक जागा अशी होती एकदम शांत होती, लाईट वगैरे असायची, भीती वगैरे वाटायची नाही आणि थोडं जवळच होतं माझ्या रूमच्या. मी उठलो, स्टेशनकडे गेलो. ते स्टेशनच्या मध्ये जे बसण्याची खुर्ची असते त्यावर बसलो आणि निवांत असं डोकं त्या खुर्चीवर ठेवून डोळे लावून मस्त विचार करू लागलो की उद्या काय करायचं, काय नाही. आपल्याजवळ थोडाफार पैसा आहे, त्या पैशाचं काय करायचं, म्हणजे जीवनाचं जे हे असतं ना, प्लॅनिंग असतं ना, ते थोडंसं डोक्यामध्ये घुमू लागलं. आपण इथंच राहू, कायच्या समोर पुढं जाऊ आयुष्यामध्ये, की असंच राहू, असे फालतू प्लॅन जे की सक्सेस होऊ शकत नाहीत, अशा प्रकारचे प्लॅन डोक्यामध्ये घुमू लागले. त्यावर माझ्या कानावर एक आवाज आला, काहीतरी झणारण्याचा, व्हायब्रेट करण्याचा. इकडे तिकडे बघितलं, मला काही दिसलं नाही, पण पटरीच्या पलीकडून थोडा प्रकाश येऊ लागला, खालून असा वर. तिथं पटरीच्या आहे ना, ती थोडी त्या प्रकाशामध्ये मला दिसू लागली. मी उठलो आणि थोडं समोर जाऊन बघितलं तर पटरीच्या मधात एक मोबाईल पडलेला होता. मोबाईलकडे बघून चांगलं वाटलं की खूप महागाचा मोबाईल आहे, आणि खरंच तो खूप महागाचा मोबाईल होता, वाकड्या काचाचा. गेलो, बघितलं मोबाईल, त्याच्यावर कुणाचा तरी फोन येतोय. मी तो मोबाईल उचलला आणि इकडं तिकडं बघितलं कुणाचं आहे, काय आहे, आणि त्या मोबाईलचं साईडचं बटन दाबलं आणि त्याला स्विच ऑफ केलं. इतकं तर मला कळत होतं, कारण की त्याच्या अगोदर माझ्यापाशी खूप नॉर्मलचा मोबाईल होता आणि तो मोबाईल स्क्रीन टचच होता. पण इतका भारी मोबाईल मी आत्तापर्यंत यूज नाही केला. कमीत कमी तो 50-60च्या दरम्यान असेल, 1000च्या. तो मोबाईल स्विच ऑफ केला आणि खिशामध्ये टाकला आणि तिथून पटकन पळून निघालो. आता साहजिक गोष्ट, एखाद्या नॉर्मल मुलाला एखादा VIP मोबाईल किंवा VIP एखादी गोष्ट सापडली तर तो तिथं बसत नाही आणि तो सांगत नाही की मला सापडी, मला सापडी, नाही. तसंच माझंही झालं. मी तो मोबाईल घेतला आणि रूमवर आलो. तिथं आल्याच्यानंतर त्या मोबाईलला उखळलं, म्हणजे त्याची कवर काढली आणि जे पिन कार्ड असतो ना आपला, तो ते सिम कार्डच्या याच्यामध्ये कोचला. सिम कार्ड काढून टाकायचे होते मला, त्याच्यात कोचला. सिम कार्डाचा टूल बाहेर काढलं, पण त्याच्यामध्ये एकही सिम कार्ड नव्हतं, काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. एकदम असं क्लिअरली होतं, रिकामं होतं. मग मी ते पुन्हा घातलं त्याच्यामध्ये, पुन्हा विचार केला की अरे ह्याच्यामध्ये सिम कार्ड नाही तर मग फोन आला कसा होता. मी त्याच विचारामध्ये होतो की फोन आला कसा. मग दुसऱ्या दिवशी मी ते मोबाईल उचलला आणि मोबाईलच्या रिपेअरिंग शॉपवर गेलो आणि त्याला म्हणलं की अहो याचं फोन काय तो एकदा बघा बरं. त्याने तो मोबाईल घेतला
त्याने सगळा चेक केला. तो म्हणतो याच्या सिम कार्ड नाही तर फोन येईल कसा. मी म्हणलं अहो तसं नाही, काल संध्याकाळी आला होता फोन याच्यावर. तो म्हणला की बघा तुमच्या मोबाईलला नॅनो सिम सपोर्ट आहे, पण नॅनो सिम आणि ई सिम सपोर्ट आहे, पण या मोबाईलमध्ये ई सिमही नाही आणि तुमचं फिजिकल सिमही नाही, तर याच्यावर मोबाईल नंबर आहे ना, म्हणजे मोबाईल फोन आहे ना शक्य नाही आहे. तर तुम्ही काय येण्यासारखं बोलताय, हे घ्या तुमचा मोबाईल. मग तो मोबाईल वापस घेतला. त्याला मला ठीक आहे मला याला एकदा रिसेट मारून द्या. त्याने धरला आणि त्याला रिसेट मारला. त्याच्यावर कोणता कोड वगैरे नव्हता. मी तो मोबाईल घेऊन घरी आलो. खुश होतो मी. माझ्या डोक्यामध्ये हा प्रश्नच नव्हता की मग फोन कसा आला, त्याच्यावर सिम कार्ड नाही, ई सिम नाही, मग फोन कसा येईल. मी फक्त खुश होतो की ते मोबाईल सापडला म्हणून. घरी घेऊन आलो. मोबाईलमध्ये माझं सिम वगैरे टाकलं आणि त्याच्यामध्ये काही गेम्स वगैरे घेतले, कॅमेरा वगैरे फोटोज वगैरे काढले आणि मस्त मी हॅप्पी होतो. कामाला गेलो, कामावून घरी आलो, जेवण वगैरे केलं. म्हणजे ते जे 1-2 दिवस होते ना माझे इतके आनंदाचे होते की वाव मला काय सापडलंय, असा असला प्रकार माझ्या डोक्यामध्ये होता. पण त्या 1-2 दिवसामध्ये त्या मोबाईलवर साला मला एकही फोन आला नाही. माझ्या मित्राचा आला नाही, माझ्या होणाऱ्या बायकोचा आला नाही, म्हणजे सॉरी ती गर्लफ्रेंड वगैरे होती, आला नाही, आणि नाही कुण्या कंपनीच्या माणसाचा आला नाही फोन तर सोडा हो, एखादा SMS सुद्धा आला नाही मला. मी साला कन्फ्यूज. 3 दिवस झाले मला एकही फोन आला नाही. एवढी तरी दिवसामधून 10-12 फोन तर इझिली येतात मला, कोणा मित्राचे, कंपनीवाल्याचे, कोणत्या शेतकऱ्याचे. आज का नाही आला फोन मला, 3 दिवस झाले फोन आला नाही. ही गोष्ट एक खटकर डोक्यामध्ये खडकली. आणि तिथं गेलं की लोक मला म्हणायचे, एखादं दोन भेटलं ना की मला म्हणायचे की यार काय प्रतिक्राव तुमचा फोन लागणं झालाय. मी असा खुश व्हायचो, बोलायचो आणि निघून जायचो. मला वाटायचं काहीतरी झालं असेल टेक्निकल इश्यू. मग तो मोबाईल थोडासा लक्ष देऊन बघितलं तर त्याच्यामध्ये माझ्या सिम कार्डचा साला नेटवर्क दाखवणं, पण इंटरनेट चालतं आहे, सगळ्या गोष्टी होत आहेत. मला समजा कोणाला फोन करायचा असेल तर त्याला फोन जात होता, पण मला येत नव्हता. आणि आता बघितलं तर त्याच्यामध्ये नेटवर्कसुद्धा नाही आहे. आणि मी जेव्हा फोन लावून बघितला नेटवर्क नसतानासुद्धा फोन ॲटोमॅटिकली लागला. मला समजेना नेमकं काय मॅटर व्हायला ते. मी ते पिन कार्ड पुन्हा त्या सिम इजेक्टर टूलमध्ये घातला, पुन्हा बाहेर काढला, बघितला तर त्याच्यामध्ये माझे सिम कार्ड होते. आता सिम कार्डाचं सिम इजेक्टर टूल बाहेर असताना तो जो मोबाईल आहे तो मोबाईल व्हायब्रेट केला. त्याच्यावर फोन आला. नंबर अननोन होता. नंबर पुन्हा इतका विचित्र होता की असं खूपच विचित्र. तसा नंबरची सिरीज ना कोणाची सुरू होत नाही, ना कोणा कंपनीची, नाही कोणा माणसाची, नाही कोणा राज्याची. खूप वेगळ्या पद्धतीनं त्याची सिरीज ओपन झाली. आणि जेव्हा तो फोन व्हायब्रेट करू लागला, त्या फोनवर जो नंबर होता ना त्याचे आकडे बदलू लागले. कधी इथं एक तर कधी इथं एक, कधी इथला एक जात होता, कधी इथंही एक होत होता. अशा प्रकारचे आकडे चेंज होऊ लागले. मी तो फोन उचलला आणि कानाला लावला. तिकडून काहीच कोणीच बोलत नव्हतं. मी इकडून हॅलो म्हणलो की तिकडूनही माझाच आवाज मला यायचा, हॅलो. माझ्या श्वासाचा आवाजसुद्धा मला यायला लागला. मी असं बघितलं, असं हलवला, इकडे तिकडे करून बघितलं, काहीच नाही. सिम इजेक्टर टूल बाहेर काढलेलं होतं, माझं सिमही बाहेर काढलेलं होतं. मला काही समजलं नाही. मी फोन कट केला, ठेवून दिला. पुन्हा 1 तासाच्या नंतर तो मोबाईल वाजला. पुन्हा फोन कट केला, पुन्हा ठेवून दिला. पुन्हा 1 तासाच्या नंतर तो मोबाईल वाजायला लागला. रात्रीचे 2 वाजले होते आणि 2 वाजतासुद्धा तो मोबाईल वाजत होता. आणि तो मोबाईल त्या रात्री प्रत्येक एका तासाला व्हायब्रेशन देत होता आणि मोबाईल त्याच्यावर येत होता. उचलला तर तिकडून कोणी बोलत नव्हतं. सकाळपर्यंत त्याची बॅटरी डाऊन झाली. मी म्हणलं की चला ठीक आहे, मोबाईलमध्ये खराबी झालेली आहे ना, याला चार्जिंगला लावायचंच नाही, याला असंच पडू द्यायचं. मग त्याची बॅटरी पूर्ण डाऊन झाली आणि तो शटडाऊन झाला. कामावर गेलो, काम करून आलो. संध्याकाळी आल्याच्या नंतर बघितलं की मोबाईल शटडाऊन झालेला आहे. जसा दरवाजा उघडला आणि त्या मोबाईलच्या साईडला जाऊन मी बसलो, मोबाईल हातामध्ये घेतला, पुन्हा कॉल आला. बॅटरी पूर्ण शटडाऊन असतानासुद्धा मला कॉल आला. आता ही गोष्ट मला फार विचित्र वाटायला लागली. आता मात्र भीती वाटायली. असं कसं शक्य आहे? एखाद्या वस्तूला जी गरज हवी ती वस्तूच नाही आहे त्या वस्तूमध्ये, तर ती वस्तू चालती आहे कशी? विदाऊट बॅटरीची, विदाऊट सिम कार्डाची, त्याच्यावर फोन येतोय कसा? यावेळेस पुन्हा मी फोन उचलला, कानाला लावला. फक्त हसण्याचा आवाज येऊ लागला मला, फक्त हसण्याचा. मी फोन कट केला, ठेवून दिला आणि झोपलो. पुन्हा 1 तासाच्या नंतर व्हायब्रेट केला. आता मात्र फार भयंकर वाली फाटायला लागली.
इतकी भीती वाटायला लागली की हे मॅटर होतंय काय नेमकं. विचार करा ना तुम्ही, एखादा नॉर्मल माणूस आहे, त्याच्या मोबाईलमध्ये साला बॅटरी पण नाही, सिम कार्ड पण नाही, तरी पण तो वाचतोय, आणि तो पण रात्री अर्ध्या रात्री वाचतोय, आणि तो उचलल्याच्या नंतर तिकडून हसण्याचा आवाज येतोय. कसं वाटेल तुम्हाला? म्हणजे होईल ना अलगचं फील काहीतरी. आणि पुन्हा फोन उचलल्याच्या नंतर तिकडून हसण्याचे आवाज येत आहेत. हसण्याचे आवाज म्हणजे एका माणसाचा हसण्याचा येत नाहीये, कित्येक लोकांचे हसण्याचे आवाज येत आहेत त्याच्या मागून फोनमध्ये. मी तो फोन ठेवला, माझ्या मित्राला फोन केला माझ्या दुसऱ्या मोबाईलवरून. त्याला म्हणलं की अरे यार काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे ये ना तू एकदा बघ की, मला एक मोबाईल सापडलेला आहे, त्याच्यामध्ये बॅटरीही नाही, सिम कार्ड नाही, तरी त्याच्यावर फोन यायले, एकदा बघतो का येऊन. माझा मित्र आला, माझ्याजवळ बसला, बोलला, त्याने मोबाईल बघितला, पुन्हा मोबाईल व्हायब्रेट केला. त्याने फोन उचलला, कानाला लावला, तो म्हणला हॅलो, तिकून हसण्याचे आवाज. तो पुन्हा हॅलो, तिकून हसण्याचे आवाज. हा ऐकून बोलण्याचा प्रयत्न करतो, पण तिकून फक्त हसण्याचे आवाज येत आहेत. याने फोन ठेवला नाही, हा फक्त बोलत राहिला, तिकडं समोरच्याला शिव्या देत राहिला. आता मी भित्रा, मी याच्या अगोदर कधीही तसं केलं नाही. हा ऐकून म्हणला की कोण आहे तू, तुला परेशान का करतोस, आणि तू असं हसतोयस का, आणि हे काय मॅटर चालू आहे, मला प्रश्नाची उत्तरं दे. इतकं सगळं बोलल्याच्या नंतर पलीकडून एक वाक्य बोलण्यात आलं, आणि ते वाक्य असं होतं की माझ्या एका प्रश्नाचं तू उत्तर दे, मग तुझ्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी तुला देईन. आम्ही दोघंही शॉक. माझा मित्र त्याला म्हणला की ठीक आहे, काय आहे तुझा प्रश्न, बोल. समोरून जो व्यक्ती बोलू लागला त्या मोबाईलमधून, जे हसण्याचे आवाज येऊ लागले, ते सगळे एकदा शांत झाले. आणि जो मोबाईलचा आवाज आहे ना, तो आवाज अशा प्रकारे यायला लागला जसं की तो माणूस शेजारी आमच्या बसला आहे कोणीतरी, आणि ते बोलतंय आम्हाला, तशा प्रकारचा आवाज येऊ लागला. मोबाईलचा आवाज वेगळा असतो, समोर बसलेल्याचा आवाज वेगळा असतो, तसा आवाज तो यायला लागला. असं की मी इथं बसलेलो, माझा मित्र समोर, आणि ते कोई पण आत्मा वगैरे एंटिटी वगैरे आहे ती एका साईडला ऐकून बसलेली, आणि ती बोलतीये मोबाईल आवडला का. आता मी त्या माझ्या मित्राकडे बघतोय, माझा मित्र माझ्याकडे बघतोय. हा कसला प्रश्न आहे, मोबाईल आवडला का. मग मी माझ्या मित्राला सांगायला सांगितला की हो म्हणून, असं मुंडकं हलवलं. माझा मित्र म्हणला की हो. पुन्हा तिकडून दुसरा प्रश्न, का आवडला, हा मोबाईल तुझा नाही आहे का तुझा आहे. मग मला माहीत होतं की हा माझा नाही म्हणून. मी माझ्या मित्राला म्हणलं की माझा नाही म्हणून असं सांग. मग तो पुन्हा म्हणला की आवडला, पण हा मोबाईल माझा नाही आहे. इतकं त्यानं म्हणलं की मोबाईलमध्ये हसायला लागले, जे हसणारे ते माझा आवाज आहेत ते हसायला लागले. आणि हा पुन्हा चिडायला लागला. तो मोबाईल हातामध्ये घेतला, हॅलो 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 करायला, 2-4 शिव्या द्यायला लागला. आणि माझ्या डोळ्यासमोर तो जो माझा मित्र आहे, त्याच्या डोळ्यामधून रक्त बाहेर यायला लागलं. बोलता बोलता त्याच्या तोंडामधून रक्त बाहेर यायला लागलं. आणि जे त्याचं शरीर आहे ते अशा प्रकारे विरघळायला लागलं, जसं की एखादा टिश्यू पेपर पाण्यामध्ये विरघळतो ना, त्या प्रकारे त्याचं शरीर विरघळायला लागलं. आणि जोपर्यंत त्याचं पूर्ण शरीर विरघळत नाही, तोपर्यंत त्याला पत्तासुद्धा लागला नाही की तो विरघळतोय का काय होतोय. आणि तो इतका भयानक प्रकार सगळा माझ्यासमोर घडून आला, मला दिसला. माझ्या सगळ्या रूमनं रक्त साचलं होतं. आणि तो पूर्ण विरघळेपर्यंत तो त्या मोबाईलमध्ये शिव्या देत होता. आणि त्याच्या हातामधून मोबाईल खाली पडला जेव्हा तो पूर्णपणे विरघळला. आणि जो माझा मित्र शिव्या देत होता ना, तो आवाज आता मला त्या मोबाईलमधून येऊ लागला. आणि माझी पूर्ण रूम रक्ताने भरलेली होती. तो मोबाईल उचलला आणि मी घराच्या बाहेर फेकून दिला. जसा मोबाईल घराच्या बाहेर फेकून दिला, जे रक्त साचलेलं होतं ना, ते पूर्णपणे असं झालं की कोणीतरी त्याला शोषून घेते. पूर्ण रक्त क्लिअर झालं, एकदम शांत, जसं की काही झालंच नाही. आणि माझा मित्रही माझ्यासमोर आला नाही आणि तो दिसला नाही. दुसऱ्या दिवशी मी कामावर गेलो, मोबाईल फेकून दिला होता. दुसऱ्या दिवशी कामावर गेलो. माझ्या संध्याकाळी डोळ्यासमोर जो प्रकार झाला होता संध्याकाळचा, तो सगळा माझ्या डोक्यामध्ये घुमू लागला. मला काय कामामध्ये मन लागत नव्हतं, काय नाही. आणि जो माझा मित्र होता त्याच्या घरच्यांचा फोन माझ्या जुन्या फोनवर आला. मी उचलला, अडखडत बोलू लागलो. त्याच्या घरचे म्हणले की अरे तो
विशाल सापडत नाही आहे, तो गेला कुठे बघ ना एकदा. रात्रीपासून गेला, त्याचा फोनही लागत नाही आणि काहीच नाही आहे. मी कन्फ्यूज झालो, कारण की माझ्या मित्राला मी स्वतः त्याच्या घरून ड्रॉप केलं होतं आणि हे त्याच्या फॅमिलीनं मला बघितलं होतं त्याला ड्रॉप करताना. आणि त्याची फॅमिली मला म्हणते आहे की विशाल संध्याकाळपासून आला नाही आहे, एकदा त्याला फोन करून बघ. मी हो म्हणलो आणि परत काही वेळानं त्याच्या घरच्यांना फोन करून सांगितलं की त्याचा फोन लागत नाही आहे. मला माहीत होतं विशाल कुठं आहे, काय झालं त्याच्यासोबत, पण हे कुणालाही माहीत नव्हतं. हा सगळा काय प्रकार त्या एका निर्जीव वस्तूनं घेतला, जी वस्तू मला सगळ्यात जास्त आवडली होती, पण ती दुसऱ्याची वस्तू होती. इथं मला एक गोष्ट कळाली की किती जरी किमती वस्तू असली ना आणि कुठे जर पडलेली असली ना, त्या वस्तूला हात लावायचा नाही जर ती वस्तू आपली नसेल तर. आणि बस इथंच ही स्टोरी संपवूयात. मित्रांनो, ही स्टोरी काल्पनिक होती, ही स्टोरी सत्य नव्हती. स्टोरी कशी वाटली, चांगली वाटली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला एक सबस्क्राईब करा, त्या सबस्क्राईबवाल्या बटनवर एखादा मोबाईल फेकळून मारा, पण करा. जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल सत्य किंवा काल्पनिक, त्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक फोन नंबर दिलेला आहे, एक ईमेल ID दिलेला आहे, ज्यावर तुम्हाला सोपं पडेल ना त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता. बोबडी वळ्याना झाली, जास्त बोललो का?